मागच्या वर्षीचा पहिला व्हॅलेंटाईन्स होता. त्या दिवशी शूट नंतर ही मेड अ पॉइंट की आम्ही गाडीतल्या गाडीत किती 1 किलोमीटरची चक्कर मारून आलो होतो, पण की तेवढं तरी भेटू आज व्हॅलेंटाईन्स डे. पण जेव्हा मी हिला पहिल्यांदा भेटलो तेव्हा माझं ठरलेलं मी केलं तर लग्न हिच्याशीच तुम्ही तुला बोललोय. ती शॉक झाली. तिचा वाढदिवसाच्या दिवशी मला आईने ट्रिगर दिला की तू तिला प्रपोज कर. मला आई थांबलीये तुझ्यासाठी, चल. मला तर आज आईला भेटायचंय. कारण आई बाबांचं खूप क्लिअरली म्हणणं होतं की आमचं कधीच लग्न नाही, आम्ही पळून जाऊन लग्न. तर बोललो की मी काय म्हटलं आई, ती अमाऊंट आहे ना सगळी, तू एफडी ला मला मूल होईपर्यंत तो कॉलेज बिलेजचा खर्च निघेल, मला टेन्शन नाही. आई बाबा आणि पूजा ही एक टीम आहे. तिचे आई वडिलांनी मॅट्रिमनी साईटवर हिचं नाव सांगायचं ठरवलं जेव्हा ऑलरेडी आमचं ठरलेलं. तर आमची गंमत माझी बाबाची आणि माझ्या मित्रांची की माझं एक प्रोफाईल बनवायचं त्याच साईटवर आणि मग म्हणजे सगळी पॅकिंग. घरात बाबा आईला चित्रा म्हणून हाकतात. तर बाबांनी मला सांगितलं होतं की त्याचं ते सुचित्रा आई असं ते बोलण्यापेक्षा तू चित्रा आई का नाही म्हणत. एक चौकोन काढ. रेक्टँगल की स्क्वेअर? हा चौकोनच आहे ना रेक्टँगल. चल 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 पुढे पुढे ह्याच्यावर चर्चा नको. आणि अजूनही आई स्वतःच्या काही शॉपिंगला गेली तर तिचं एक तिच्यासाठी ड्रेस बेबी घेणं चालते. आम्हाला सॉक्स. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. लव गेम लोचा हा एपिसोड आजचा आपला खूप स्पेशल असणार आहे, कारण व्हॅलेंटाईन स्पेशल एपिसोड आहे. आणि माझ्यासोबत तुम्हा सर्वांचं लाडकं जोडपं, तुम्हा सर्वांचे लाडके हिरो हिरोईन माझ्यासोबत बसलेत असं म्हणायला हरकत नाही. सोहम आणि पूजा आहेत माझ्यासोबत. स्वागत आहे दोघांचं. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि लव गेम लोचा आजचा एपिसोड स्पेशल असणार आहे, कारण व्हॅलेंटाईन स्पेशल आहे हा बरोबर. एपिसोड. सो माझ्या मते लग्नानंतरचा तुमचा पहिला व्हॅलेंटाईन आहे हा. सो काय सेलिब्रेशन मोडमध्ये आहात, कारण आत्ताच नुकतंच लग्न झालंय, पण ह्याच्या आधीचा पहिला व्हॅलेंटाईन काहीतरी वेगळा असणार आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली तिथून सुरुवात करूया आणि मग आजच्या व्हॅलेंटाईनवर येऊया आपण. कोण सांगतंय? नाही काय झालं की त्या दिवशी आम्ही कुठेतरी बाहेरच होते इफ आय एम नॉट रॉंग, आणि पूजाने येऊन मला विचारलं सोहम आज काय आहे. बोला आज काही नाही, आज 2 तारीख आहे आणि शुक्रवार आहे. सोहम आज 2 महिने झाले. अरे मी बोला रे मला तर हा फील आला की मला आत्ता आठवडा झालाय. ओके. तर मलासाठी असं हे नव्हतं, पण नंतर मला कळायला लागलं की अरे हो आपण मंथ्स म्हणजे आधी कसं असतं की आधी आपण म्हणजे आमचं साधारण ऑगस्ट ते डिसेंबर, ज्या डिसेंबरमध्ये लग्न आलं आम्हाला ऑगस्ट ते डिसेंबर ही तर बिचारी शूट करत होती. पण ऑगस्ट ते डिसेंबर हा आमच्यासाठी ते 4 महिने हे असे उडून गेले पटापट पटापट पटापट. कारण बट नॅचरली तिला खूप गोष्टी मॅनेज करायच्या होत्या कामा व्यतिरिक्तच्या. मला काय फक्त जाऊन फिटिंग हे सगळंच करायचं होतं आणि साधारण त्याची सवय नसल्यामुळे ते जास्त वेगळी प्रोसेस होती ती. पण ती सगळी झाली आणि आमचं लग्न संपल्या माझ्या बहिणीचं लग्न होतं, ओके, कझिन सिस्टरचं. ओके. सो त्यामुळे पण आमचे जे त्याच्यातले पण 10-12 दिवस म्हणजे आमचं किती तारखेला 9 तारखेला रिसेप्शन झालं. त्याच्यात पण आम्हाला एक 10 तारखेला आम्ही जिकडे रेंटवर आता घर घेतलं तिकडे आम्ही 10 तारखेला मुव्हिंग झालो. सो आमचे ते 10 दिवस त्यातनं पण गेले. त्यात मग आम्ही आता ते पण ऑफकोर्स इन ड्यू टाईम आपण बोलूच. आम्ही आमचं हे म्हणणं होतं की आम्ही सिंगापूरला म्हणजे आम्ही खरं तर हनीमूनला जून-जुलैमध्ये जाणार होतो. ओके. तोपर्यंत हिला वेळ मिळेल, बँकिंग होईल सगळंच. आणि आम्ही असं ठरवलं की आपण नंतर जाऊया. पण मला आई आणि बाबा म्हणाले की असं काय तुम्हाला 3 दिवस काढा, आम्ही तिकीट काढतो पण कुठेतरी जाऊन या, कारण ह्याच्यामध्ये दोघांसाठी वेळच मिळाला नव्हता. बरोबर. तर आम्ही वी वेंट टू सिंगापूर आणि मग तिकडे क्रॅब्स खाणं, मग ते जाऊ देच. मग युनिव्हर्सल स्टुडिओ दोघी लहान मुलं टोप्या घालून ते काय फिरत होतो. तिकडच्या लहान मुलांपेक्षा जास्त उत्साह आमच्या दोघांचा. तर हे सगळं चालू. सो ह्यामध्ये ना टू बी व्हेरी ऑनेस्ट एकमेकांची कंपनी एन्जॉय करत असल्यामुळे 2 तारीख आहे, 10 तारीख आहे, आता 14 तारीख आहे असं नाहीच आहे. आज आम्हाला खूप दिवसांनी असे दोघे खूप छान आज आम्ही एक दिवस स्पेंड करणार आहोत, कारण ऑफकोर्स हिचा पण शूटिंग कमिटमेंट्स, माझे पण शूटिंग कमिटमेंट्स. सो आता खरं तर सिक्रेट आहे, मी 14 तारखेला काय प्लॅन केलेला आहे ह्याचं. काही नाही, त्याला कदाचित आठवतही नसेल. तुझ्यामुळे मला आठवलं 14 तारखेला काहीतरी आहे. सिक्रेट प्लॅन करेल कदाचित, पण आय हॅव नो प्रॉब्लेम विथ इट. काही असं हे नाहीये. मागच्या वर्षीचा पहिला व्हॅलेंटाईन्स होता आणि मला आठवतं मी शूट करत होते आणि
त्याच्या नेक्स्ट डे 15 तारखेला मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी उदयपूरला जाणार होते. 16ला तिचं लग्न होतं, ओके. 17ला ते करून मी 18ला परत येणार होते आणि प्रभाचा इव्हेंट होता. सो इवन ही न्यू की मी त्या दिवशी एकदा गेले की मी एक 4-5 दिवसांनी परत येणार आहे. सो त्या दिवशी शूट नंतर ही मेड अ पॉइंट. मला आठवतं की आम्ही गाडीतल्या गाडीत किती 1 किलोमीटरची चक्कर मारून आलो होतो, पण की तेवढं तरी भेटू आज व्हॅलेंटाईन्स डे म्हणून. सो येस, मागच्या वर्षी तेवढंच झालं होतं. यावर्षी बघू. आणि तेव्हा तर कसं होतं आता कसं की व्हॅलेंटाईन्स डेला हिला म्हणजे बोनेटवर बसून फिरू शकतो. तेव्हा एक जरा टाइम असतं की अरे नवीन आहे, आपण लगेच कितपत ते फिरायचे म्हणून छोटीशी ग्राउंड आपण भेटूया तरी. तेव्हा लग्न ठरलं होतं, पण तरी ते कसं हे असतं ना. बट उशीर पण झाला होता शूट आणि नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग फ्लाईट वगैरे सगळंच. ओके. त्यामुळे तो म्हणाला होता की अगं 5 मिनिटं तरी भेटू. पण इनिशिएटिव्ह कोणी घेतलेला, तू की त्याने 5 मिनिटं भेटण्याचा? त्यानेच. सो अप्रिशिएट. बरं आहे तू बोललीस हे माझ्या आई बाबांना ऐकून पण बरं वाटेल. अगं कारण मी जेव्हा ठरवलेलं पूजाला प्रपोज करायला तेव्हा आणि साधारण आपण एक मित्र झोन बरं आहे, आपलं सगळं छान चाललंय, मुली आपल्या आयुष्यावर जज करत असतात, जसं लांब बरेवाला झोनमध्ये आम्ही असल्यामुळे तिचा वाढदिवसाच्या दिवशी मला आईने ट्रिगर दिला की तू तिला प्रपोज कर. ओ. आईने ट्रिगर दिला. माझी एक बहीण दुबईला असते, ती पण म्हणाली सोम तू खूप लेट करू नकोस, तुम्ही बोलताय 2-4 महिने ठीक आहे, पण तिच्याकडनं एक पॉझिटिव्ह साईन घे, लग्न कधीही कराल. तेव्हा आमचं काय अगदीच इनिशियल होतं सगळं, बट यू गेट दॅट ग्रीन सिग्नल. तो मला ट्रिगर आईने दिला. मी आईला विचारलं की मी गिफ्ट काय घेऊ ते तू ठरवायचं. आणि सो त्या एका गोष्टीमुळे तेव्हापासनं एक आईबाबांकडनं पण, कारण मी आईबाबांना बघत आलोय की बाबा एवढा फिरतही असला, तो मुंबईत कितीही त्याला लेट झाला किंवा आईला किती लेट झाला की ते घरी येणार. अच्छा. ते प्रायोरिटाईज देअर फॅमिली. काही झालं पटकन काहीतरी असेल, मी एक वेळ काम जरा पटकन संपवीन, बट सोमच्या अॅन्युअल डेला असणं, ह्या काही गोष्टी करत असल्यामुळे मला असं वाटलं की ती नाहीये 14 तारखेला ह्याच्या, अरे तू 14 तारखेला इथे का नाहीयेस, ह्याच्यावर कोणीही कधी अडलं नाही. काय काम आहे, इट्स कमिटमेंट. बट मग आपण 13ला भेटूया का, आपल्यासाठी ती तारीख युरोपमध्ये कुठेतरी, रशियामध्ये कुठेतरी तो एक दिवस आधीचा असेल, तर ती तारीख पकडून आपण ते करूया, कारण एकमेकांची कंपनी महत्वाची. आम्ही ते पण डिस्कस केलेलं की आता पण सॉरी तू बोल. नाही आम्ही तेव्हा ते पण डिस्कस केलेलं की तिकडे मालाडच्या जवळपास ना 11:30 पर्यंत रात्री पाणीपुरी मिळते. ओके. तर ती जरा अगदी ही जरा लवकर तरी आली तरी पण पाणीपुरी तरी खायला गेलो. आणि ऑब्व्हियसली माझी पुढे 2 दिवस सुट्टी आणि मग परत चॅनल इव्हेंट असल्यामुळे ते शूट आणि हे बरंच काय काय सुरू होतं. तर मी याला म्हटलं होतं की मला उशीर होतोय, तू नको असं करूस, परत मग मला पण लवकर झोपायचंय, पहाटे उठून जायचंय वगैरे सगळं. नाही तू नाही पाणीपुरी नाही बाकी काही, भेटू तरी. आणि खरंच म्हणजे कौतुक आहे. आत्ता पण आम्ही गाडीत बोलत असताना पण डेट्स आमच्यासाठी अर्थात स्पेशल आहेच, पण मी त्याला साधारण डिस्कशन चालतं ना, आज सुट्टी आहे तर काय करूया, मग कसं करूया. मग त्याने विचारलं की आपण या ठिकाणी जाऊया का. म्हणलं नको आपण हे स्पेशल ह्याच्यासाठी सेव्ह करूया कुठल्या तरी दिवशी. लाईक की अरे असं काही नाहीये, तू सोबत असतं दॅट इज स्पेशल फॉर मी. इंटरव्ह्यूच्या आधी बोलून घेतलं, मार्क वाढवून घेतलं. आता आठवलं की हा म्हणजे दीज आर द एफर्ट्स आय वुड से. त्यामुळे 14 काय 15 काय आणि 16 काय. तर तसं होतं, कारण मी आईबाबांना पण बघितलंय ना की जो वेळ मिळेल तो खूप क्वालिटी टाइम आहे. बाकी काम आहे असं नाही की आपण ठरवून लांब राहतो. त्यात शूटिंगचे आता खूप प्रेक्षकांना माहिती असेल पण नेव्हाना की आमचे 12 तासाचे शिफ्ट असतात. म्हणजे ती 9 ते 9ची शिफ्ट. त्यासाठी कोणालाही एक 8:15ला, कारण 8:30ला कॉल टाइम, तुम्हाला 8:30ला जाऊन तयार व्हायचं असतं, म्हणजे 9चं शूटिंग तुमचं सुरू होतं. म्हणजे साधारण 8:15ला बाहेर पडलेली व्यक्ती ती 9च्या बॅकअप नंतर मेकअप काढून घरी पोचायला एक अर्धा तास, एक आता तरी नशिबाने आम्ही घर जवळ घेतलंय शूटिंगच्या दोघांच्याही, तर ते बरं पडतं. पण ते 8ला बाहेर गेलेली व्यक्ती जेव्हा 10ला येते, ती तिकडे असते दिवसभर, तिची एक एनर्जी तिकडे लागलेली असते, खूप कमिटमेंट्स असतात तिकडे, तुम्ही खूप छान काम करायचं असतं. त्यानंतर जो वेळ मिळतो तो तुम्हाला एक खूप दमून असल्यामुळे 1 तास, बरोबर, तर तो 1 तास आम्ही खूप एन्जॉय करतो. म्हणजे खूपदा असं होतं की मला ती कधी लवकर पोचेल, माई जरी लेट कधी आलो ती जेवायसाठी थांबते, जे खरं तर एक आपण म्हणतो ना हिरोईन जरा एक काळजी घेत असते, पण तिचं म्हणणं की नाही आपण एकत्र जेवूया तरी, एक मील तरी एकत्र करूया. हा, आणि त्यातही म्हणजे जरी थांबलो जरी तरी मी मेक शुअर की असं काही आपण हेवी खात नाही आहोत
किंवा त्यामुळे रात्री झोपच नाही लागली, बापरे एवढ्या उशिरा जेवलोय, असं काही नाहीये. बट वी मेक दिस अ पॉइंट की एक मील तरी आपण एकत्र करूया. तर ते तसं होतच. तो ही एक गोष्ट आहे म्हणून तो एक स्पेशल डे, एक स्पेशल ह्याच दिवशी हे करायचं असं नाही. त्याची गरजच नाही. म्हणजे जसं आपण special म्हणतो ना occasion ची. इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, हा एक दिवस नाहीये देशाबद्दलचा अभिमान वाटण्यासाठी. राईट. रोज वाटला पाहिजे. त्या दिवशी तुम्ही तो सेलिब्रेट करा. पण अभिमान अचानक जो आपल्याला जो त्या तारखेचा आहे असा, मग तो व्हॅलेंटाईन डेला की व्हॅलेंटाईन डेला मीच जाऊन गिफ्ट देण्यापेक्षा एक काही गोष्टी आहेत. आपसुक ती माझ्यासाठी कधी फ्लावर्स आणते. म्हणजे हा खूप स्टिरियोटाईप आहे की मुलंच फ्लावर्स, कधी रुसली तर हे घे फ्लावर्स. नाही, तिला कधी वाटलं, कधी ती लवकर सुटली, तिला उत्साह असेल, म्हणजे ती कधीही 9च्या शिफ्टला 7ला सोडली तरी तिला घरी येऊन काहीतरी छान बनवायचं असतं. का? कारण ते मग इट इज अन काय पण म्हणू शकतो, आपण एकत्र करू, काहीतरी करूया छान. मला पण जरा कुकिंग आवडतं. मी खूप वर्ष कुकिंग केलं नव्हतं. तो खूप छान करतो. तर आता मला ती परत पॅशन आलेली आहे की चला पूजा जरा येत असेल, तिला जर लेट आहे, मावशी आपल्या घरच्या मावश्या ज्या असतात त्या, अरे मॅडम मी ना आज नाही येत जरा काहीतरी, अरे मग लगेच माझं एक्साइटमेंट, मग पसारा होतो माझ्याने, सोडल्या बिळण्यातच बिचारीचं नंतर ते नीट करण्यातच वेळ ठीक आहे, जातो, पण जेवण छान असतं. कमाल. हो, हो. सो आमच्यासाठी हे असं आहे. आमच्यासाठी रोज साधारण व्हॅलेंटाईन्स डे आहे. अख्खा दिवस मिळाला तर आम्ही साधारण काहीच प्लॅन नाही करत. दोघांचा पण एक स्पेस असते. आम्ही 2-3-4 तास एकत्र असतो त्या एकाच घरात. मी हॉलमध्ये, ती रूम मध्ये, ती तिचं काहीतरी छान बघत असते, म्हणजे मी माझं काही बघत असतो. आम्ही एकमेकांच्या स्पेस मध्ये असतो की अगदीच असे बलगूनच बसलोय आता. हे नाहीये कदाचित आमच्यात. दोघांनाही ती स्पेस एकमेकांची आवडते, बट कुठे ना कुठे मध्येच मी येऊन रूम चेक करणार ही आईचं आणि काय मी हात मारते की तू आहेस की तू झोपलायस काय. नाही मी फोन मध्ये हा ठीक आहे चालेल. असं आहे. कूल आहे. सो व्हेरी कूल. आणि दोघांचे आम्हाला जर प्रेफरन्सेस लाईक्स आवडले असतील, जर तिच्याकडे खरंच अपेक्षा असती अशी की नाही हे डेट असंच करायचं, तर ऑफकोर्स. बट ती एवढी ओपन आहे या बाबतीत की व्हॉट एव्हर वी गेट, हे आपलं बेस्ट डे आहे, हा आपला व्हॅलेंटाईन्स डे आहे, त्यामुळे ते खूप सोपं होतं. सो आज आमच्यासाठी व्हॅलेंटाईन्स डे. हो आज आहे. कारण आज एकमेकांबद्दल भरपूर बोलताय तुम्ही. सुट्टी आहे, सुट्टीचं मूड आहे. अगं मला असं विचारायचं होतं पुढे खरं तर की तुमच्या दोघांपैकी कोण जास्त रोमॅन्टिक आहे किंवा काहीतरी एकमेकासाठी इनिशिएटिव्ह घेणं. पण मला असं वाटतं आता तुमच्या दोघांच्या उत्तरांमधनं तुम्ही दोघेही तेवढेच एफर्ट्स घेताय. जेव्हा कोणाला वेळ मिळतोय तू ते एफर्ट्स घेतोय, तिच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतोय किंवा तू करतेस. पण हा जो पूर्ण आपण वीक सेलिब्रेट करतो ना, की तो आधी कदाचित तुम्ही फर्स्ट व्हॅलेंटाईन तुमचा लास्ट झाला तेव्हा अख्खा वीक असा सेलिब्रेट केला होता की ते रोज डे आणि हे सगळं मला आता आठवलं की अरे हो व्हॅलेंटाईन्स वीक रोज डे, टेडी डे, काय चॉकलेट डे, व्हॉट एव्हर. तेव्हा आम्ही स्क्रीन प्लेस बांधतो तेव्हाच आम्हाला कळतं ते रोज चॉकलेट डे. बट नाही, खरंच नाही. फर्स्टही नाही असं सेलिब्रेट केला ओके डिरेक्टली. नाही, कारण वेळेचं पण होतं आणि साधारण मला ते जरा टू मच वाटतं. मला पण ते टू मच वाटतं. रोज टेडी आणि चॉकलेट मध्ये काही वाईट नाहीये, पण आमच्यासाठी हेच म्हटलं ना, वेळ स्पेंड करणं, जेवलीस का, किंवा एक अरे मला 2 मिनिटं वेळ होता म्हणून पटकन फोन केला, मी पण गडबडीत तू पण गडबडीत असशील आणि 2 मिनिटं असंच काय करते, काय चाललंय, ऑल गुड ना. ओके. हे मला असं वाटतं मी वर्षभराच्या स्पॅन मध्ये आम्ही बेबी हे 6-7 दिवस केले असेल सेलिब्रेट. मी तुला सॉफ्टवेअर दिलेला, मी तुला रोजेस म्हणजे नॉट ऑन दॅट स्पेसिफिक. पण असं म्हणायला गेलं आमचा व्हॅलेंटाईन इयर होता साधारण, त्याच्यात माझा सोयीने मी तिला काहीतरी दिलेला, चॉकलेट दिलं हो, आणि पेंग्विन दिलेला ना तुला. तो हत्ती होता. हत्ती होता का? तो पेंग्विन माझ्याकडे आहे पण मी हत्ती दिलेला का? असा बो आला हत्ती. असं खूप गोड होता तो आणि ना आवडासा होता तो, आणि त्याची त्याला ना बो आहे असा, आणि मी त्या दिवशी नेमका मी असा तो बो लावला होता. मला फोटो पण आहे. पेंग्विन तुझा घरी ऑलरेडी आहे. आम्ही हत्ती दिलेला. तुम्ही त्याच टाइपला दिलेला मे बी. नाही, पेंग्विन माझ्याकडे आधीपासूनच होता, पण त्या वेळेत तू कदाचित तो बघितला असेल की माझ्याकडे पेंग्विन आहे. तर तसा हत्ती असं आहे आमचं. मला गोड वाटला, मला म्हणजे अजगर गोड वाटला तरी मी दिला असा. असं आहे आमचं. तर कुठे विचार करायचा, आवडेल गोड आहे.
ओके. पण हा इंटरव्ह्यू जमवून आणताना खरं तर मगाशी आमचं बिहाइंड द कॅमेरा सुद्धा बोलणं झालं की आधी मी पहिले सोहमला फोन केला होता, कारण मला जेवढं माहिती होतं पूजाचा जेवढा स्वभाव आता आम्ही ओळखतोय सिरियलला जेव्हा आम्ही भेटतोय तेव्हापासून, की पूजा सांगणार की मी सोहमला विचारते, म्हणून मी डिरेक्टली फोन सोहमला गेला की सोहम तूच सांग की मग तुझ्या टायमिंग नुसार पूजाचं टायमिंग आपण ऍडजस्ट करू. देन सोहमने एक गुगली टाकली. सोहम मला म्हणाला दीपाली जरा थांब, मला पूजाचं टायमिंग चेक करू दे, मग मी पूजाला विचारून तुला सांगतो. मला कळेच ना नेमकं मला आता दोघांपैकी कोणाशी कोऑर्डिनेट करायचंय. सो फायनली म्हणजे तुम्ही दोघंही असंच एकमेकांवर हे ढकलताय का, हे खरोखर आहे की कोण कोणाचं टायमिंग ढकलायचं पण मी तुला सांगू एंड ऑफ द डे कन्व्हिक्शन कोणाची, तुला कोणाकडनं ग्रीन सिग्नल आल्यावर झालंय. अरे कारण असंच असतं. पूजा हे या घराचं मी जगातल्या प्रत्येक जुळवून घराचं आणलं आणि असं काही नाही कन्व्हिक्शन वगैरे ठरवलं दोघांनी, पण गेले 2 दिवस हा खूप गडबडीत होता आणि त्यातल्या त्यात मला कळलं की माझ्या आजच्या या सुट्टीत हे पॉसिबल होऊ शकतं. मग ते पुढे जाऊन की बरं ठीक आहे, मग मी तिला कळवते आपलं असं असं ठरते. नाही ते ठरवलं दोघांनीच होतं. नाही. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट काय होतं की मी जसं म्हणाल तसं 8 ते 10 मध्ये जेव्हा आपण 1 तास भेटतो त्याच्यामध्ये मग आहे ना किती ते काय काय बोलणार बोलण्यामध्ये ते राहून जातं. मग नेक्स्ट डे परत कामाला शूटिंग मध्ये हिचा मला फोन जवळजवळ मिस होतो, मी जेव्हा तिला फोन करतो एक मिस कॉल होतो, मग आम्ही एक साधारण एक मेसेजवर आम्हाला अंदाज येतो की आता फ्री आहोत तेव्हा मी बोलतो. त्याच्यामध्ये हे राहून जातं. बट मी सांगतो मॅडमची कन्व्हिक्शन शिवाय काय होऊ नाही शकत. अरे माझ्या घरात माझी आई वडील आणि माझी आजी आणि ह्यांच्यासाठी मी चुकीचाच आहे. मी साधारण माझा काही नाही, ते मला 2 महिने ओळखताय, ते 6 महिने माझी त्यांची ओळख आहे, हिच्याबरोबर 28 वर्षाची ओळख आहे. पण हे माझ्या छोटीशी बाबतीत मस्करी पण आहे. केली, छोटीशी मस्करी केली तर मला सकाळी अशी गोलमेज परिषद की असं कसं तू तिला बोलू शकतोस, असं नाही बोलायचं, तू मस्करी पण नाही करायचीस तिची. मग हा म्हणाला की अगं पण ती आगाऊपणे असं काहीतरी बोलली मला. हे तुला कसं कळलं हे मी बोललो? हे तुम्हाला सांगितलं अच्छा, हा. कारण मी नंतर म्हटलं त्याला आजी, विचारलं, खूप बोलली अरे का आजी तुला? माझी 3 वकील आहेत पूजाचे. पण हे माझ्या बाबतीत पण होतं. माझ्या घरी आई बाबा आणि आजोबांशी मी बोलत होते काल दुपारीच जेवताना, आणि आजोबा म्हणतात पण काही झालं तरी मला सोहम जास्त आवडतो. काय म्हणजे हे काय आहे? बघा आजोबा आमच्याकडे म्हणजे आजोबा जायला गावी किंवा लागणार मामाकडे असतात, पण ते क्वचित आमच्याकडे येतात आणि त्याच्यातही त्यांचं म्हणणं की नाही मला तुझ्यापेक्षा मला सोहम जास्त आवडतो. बरं. इथे म्हणजे अगं काही मस्करी केली, छोटस काहीतरी बोललो माझ्या मस्करीसाठी तर सर लगे लोक येतात. कोण बोललो तुला हे? असा चेहरा करून सोहम हा अशी आईचा चेहरा समोर आणतो आम्ही डायरेक्ट, अरे माझी मस्करी झाली आणि हाच असं मला बोलायचं म्हणाला, नाहीस तू तिला. आई असं ती म्हणाल्या की बिचारी नाजूक, बिचारी ती शांत असते, घरी बसते, तिचा काय आवाज नाही वाटत, तू कशाला एवढा आगाऊपणा. मग ह्याने सांगितलं पण याने पण कंप्लेंट केली लगेच की अरे ती पण आगाऊपणे असं बोलली, तुम्ही ऐकलं ना? बोलू दे, तिला काहीही बोलू देत, तिला आगाऊपणे काही बोलू दे, म्हणजे ती अग्री करते. पण मी आहेच, मीच स्वतः अग्री करते की हा मी आहे थोडीशी आगाऊ, असावंच सगळ्यांनी. नाही, बट तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी खूप क्लिअरली सांगेन की आमच्याकडे ते तसं आहे की एकाचा डिसिजन कोणी नाही घेत, कोणी कोणाला ग्रांटेड नाहीये. बोलून कम्युनिकेट करून नसेल करायचं तर नको करूया, करायचं असेल तर कसं, मग ते काही बाबतीत असो, मग घरच्या मावशींबद्दल असो किंवा छोट्या गोष्टी, म्हणजे काय शॉपिंग करायचंय, कुठे जायचंय, काय खायचंय, हे ग्रँटेड चला असं नाही होत. कारण आधी छान आम्ही मित्र मैत्रिणी होतो आणि मग आम्ही त्या फेज मध्ये आले असल्यामुळे ते खूप छान आहे. ऑफकोर्स रुसवे फुगवे आहेत, ऑफकोर्स जरा आर्ग्युमेंट्स आहेत, भांडण आहे. आमच्यात फक्त एक आहे की आम्ही त्या रात्रीच ते सॉर्ट करतो, आम्ही ते सकाळी घेऊन नाही जात, हे आमचं ठरलेलं आहे. मग नेक्स्ट दिवशी थोडा ऑफकोर्स तो एक हे राहतो, एक सिम्पटम राहतो की अरे एवढं काहीतरी झालं आणि आपण ते, बट वी मेक शुअर की वी आर स्लीपिंग हॅपी, तेच महत्वाचं आहे. मग ते सकाळी पटकन ती शूटिंगला जाणं, मग अरे दिवसभर आपलं बोललं नाही, मग ते अजून आतात राहतं. त्यापेक्षा ते छान बोलून, ते छान कम्युनिकेट करून होतं. आई बाबांनी रादर दोघांच्याही आई बाबांनी आम्हाला ते फ्री हँड दिलंय की तुम्ही काय घरी जेवण बनवताय, घरी काय करताय हे आम्हाला अजिबात ऐकायचं नाही, तो तुमचा संसार आहे. की लगेच अरे काय मदत हवी आहे का, अरे काय हे हवी आहे का. ऑफकोर्स काकू पुण्यावर येत असतात, आई बाबा मध्ये मध्ये चक्कर मारतात. टू बी व्हेरी ऑनेस्ट आम्ही जेव्हा घरी, आम्ही दोघेही खूप बिझी होतो तेव्हा बाबा घरी होता. बाबांनी 1-2 आपले सेटवरचे 2 दादा, चेतन दादा आणि मयूर ह्यांना बोलवून जरा एक स्वतःच एक नवीन घर बांधल्यासारखं क्लिनिंग करून घेतलेलं आहे सगळं माझ्यासाठी. म्हणजे आम्ही घर बघायला जात होतो,
जसा वेळ मिळेल तसं आम्ही ठरवत होतो. मग एकदा फायनल केल्यानंतर जेव्हा आपण ॲग्रीमेंट वगैरे साईन करायला जातो तेव्हा पण मी गेले होते. पण आय रिमेंबर तेव्हाचं ते घर आणि मी नंतर पुढच्या वेळी गेले ते घर, त्यामध्ये इतका डिफरन्स होता. बाबांनी येऊन काय बेसिक फिटिंग्स असतात, क्लिनिंग असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात, ह्यात मला नाही पडावं लागलं कारण मी कामात होते. आणि ही गोष्ट मी एनी टाइम अप्रिशिएट करेन की आईने म्हणजे चित्राई बेडशीट्स पाठवत होत्या की अरे आयत्या वेळी कुठे तुम्ही आता घ्यायला जाणार आहात. So sweet. बाबांनी की ते फिटिंग्स करून घेणं, माझ्या आईने येऊन भांडी काय लागणार टू बी व्हेरी आहे, ऑनेस्ट, पूजाचे आई बाबा जेव्हा आलेले तेव्हा त्यांनी काही भांडी घेऊन आलेली. ती नुसती भांडी नाही तर त्यांनी ती एक साधारण धुवून घेतली. लावून त्यांनी ठेवलं होतं सगळं. खरं तर आपलं जेव्हा आपण गॅस पहिल्यांदा करतो तेव्हा ते एक दूध उतू घालायचं असतं. हो हो तिकडे मी आणि पूजा नव्हतो शूटिंगच्या गावेत, तर पूजाचे आई बाबा, काकू आणि माझा एक मित्र तो तिकडे होता. मग आम्ही नेक्स्ट दिवशी मी आणि रोहन जाऊन आम्ही ते हे केलं. तर हे खरं बघ ना, किती आमच्यासाठी ते किती छान आहे, किती एक ब्लेसिंग आहे की ते होत गेलं. आणि आता मी जेव्हा घरात आलोय तेव्हा खुश आहात ना, काय चाललंय, म्हणजे मला आई बाबांचा फोन येतो तेव्हा ते हिच्याबद्दल विचार. आणि मला आई माझी तर सरळ बोलते, तू त्रास देत नाहीस ना त्याला. अगं मी काय त्रास देणार त्याला. तर ही खूप छान गंमत आहे. आणि एंड ऑफ द डे आम्ही दोघांची कन्व्हिक्शन जर दूध भात खाऊन राहण्याची आहे तर ते आमच्या आई वडिलांना ओके आहे. की ना तिच्या आई बाबांचं हे म्हणणं आहे की अरे तू का असं काय तुमचं काय चाललंय, आणि ना माझ्या आई बाबांचं काही म्हणणं आहे की कशाला तू तिला रोज कुठेतरी बाहेर नेत जा, असं काही नाही. एकमेकांची कन्व्हिक्शन खूप स्ट्रॉंग आहे. एकमेकांच्या झोन मध्ये आम्ही एकमेक, म्हणजे मी हिचा खूप जास्त विचार करतो आणि त्याच्यापेक्षा जास्त ही माझा विचार करत असल्यामुळे ते खूप उत्तम आहे. त्यामुळे मग आणि त्याहून जास्त आमचे आई वडील पण खूप सगळं सांभाळून घेणारे असे असल्यामुळे खूप छान आहे. मी आता तेच विचारणार होते की एकतर आदेश दादा आणि सुचित्रा ताईंबद्दल तर माहितीच आहे, त्यांना एक आदर्श जोडपं म्हटलं जातं. तर ते असतं ना की तू आता त्यांची सून म्हणून येणार, मग बांदेकरांची सून, मग आपल्या मागे एक टॅग लागल्यानंतर आपल्याकडे असं खूप डोक्यावर प्रेशर येतं आपल्या की आता आपण कसं वागावं, काय बोलावं. त्याच्यानंतर त्यांनाच आदर्श जोडपं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मग आता ते सगळं लेबल पुन्हा तुम्हाला दोघांना लागणार आहे. सो ते कुठेतरी तुला वाटत होतं का आता तू जेल झालीस पूर्ण? मला वाटतं तर त्यांच्याच कडून त्यांनी कधी तो ऑरा कॅरी नाही केला, त्यामुळे त्याचं दडपण माझ्यावरही कधी नाही आलं. म्हणजे मी त्यांना ओळखत होते ते ॲज अन ॲक्टर किंवा इंडस्ट्रीमुळे मी त्यांना ओळखत होते. सो अर्थात त्यांना पहिल्यांदा भेटणं किंवा त्यांच्याविषयी जेव्हा कळलं तेव्हा एक दडपण असतंच ना आपल्याला की अरे आपल्याला जो मुलगा आवडतोय त्याच्या आईवडिलांना तो आपल्याला भेटायला घेऊन जातोय, मोठी गोष्ट असते, पोटात गोळा असतोच. बट त्यानंतर मला कधीच नाही वाटत की मला कुठलं दडपण आलं कुठे कधी काही बोलताना किंवा कुठे काही वावरताना, कारण त्यांनी तो एक फ्री हँड दिलाय माझ्यासाठी. आणि आय थिंक ह्या गोष्टी विश्वासावर पण रन करतात. मला माहितीये मला त्यांच्यासाठी काय करायचंय. आय नो की मला किती रिस्पेक्ट आहे, सेम वे त्यांना माझ्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. आणि ते हँड इन हँड जातात या गोष्टी. ते कोणाला कधी बोलावं नाही लागत असं मला वाटतं. सो ते तसं आहे. आणि म्हणूनच इवन लग्नाच्या वेळी पण मी खूप टेन्शन फ्री होते. मी खुश होते, मी नाचत होते. आय वॉज डुईंग व्हॉट ऑल आय वॉन्टेड टू डू. कधीच कोणाचं काही म्हणणं नव्हतं त्या बाबतीत. ते असं आहे. पण तू आईला भेटवताना बॉम्ब टाकलेलंस असं आम्हाला कळलं. डायरेक्टली हिला भेटवलेलंस का असं घराखाली ये असं म्हणून नंतर मग डायरेक्ट आईला भेटवलेलं? अगं तुला टू बी व्हेरी ऑनेस्ट सांगतो की आईचं जसं ऑरा आहे ना, आणि कसं आहे हे खूपदा मी नोटीस कधी केलंय की जेव्हा एखादा फेलो प्रोफेशनल हा ऍक्टर असेल तर ते आईकडे बघताना ऍज अन ऍक्ट्रेस, ऍज अन सिनियर आर्टिस्ट पण बघतात. बरोबर. हा आधीपासून पूजा म्हणजे नॉट जस्ट माझी आई बट एक फेलो काय बोलतो प्रोफेशनल ऍक्ट्रेस, सिनियर ऍक्ट्रेसच्या झोनमध्ये पण तिचा एक विचार होताच. अरे सुचित्रा मॅडम कडे आधी मॅडम ताई हे आणि आईला जे मी काम बोललं केलं होतं प्रोडक्शन मध्ये तेव्हा मी एकदाच भेट झाली होती माझी त्यांच्याशी. आणि ऑब्व्हियसली तोच आपल्याला हे असतो ना की मी आधी बोलताना पण मी मॅमच म्हणायचं त्यांना, कारण तेच असतं ना डोक्यात किंवा तेच बघितलंय किंवा तेच बघत आपण इथपर्यंत आलोय. सो मी हिला बोलवलेलं तू खाली आहे. खरं तर मी आधी फ्रेंड्स बरोबर फिल्डिंग लावलेली, फ्रेंड्सना सांगून ठेवलेलं आणि हिला पण फ्रेंड्सना भेटवून ठेवलेलं. कारण म्हणजे फ्रेंड्सना ओके झालं की साधारण कसं अगं सोपंच होतं मग. तर ही आता माझ्या प्रत्येक फ्रेंड बरोबर म्हणजे जे काही 5-6 जणांचा ग्रुप आहे, जो कोर ग्रुप आहे 7-8 जणांचा, तर ही उत्तम, हिचा इंडिव्हिज्युअल एक डायनामिक आहे. त्यात ही एक ग्रेट क्वालिटी आहे की ही सगळ्यांना आपलंसं करून घेते.
मला त्यात वेळ जातो, किंवा मी माझा एका चौकोनातलाच आहे, हे माझं चौकोन, मग माझं ते पर्सनल चौकोन आणि बाकी प्रोफेशनल चौकोनाचा मला काहीच प्रॉब्लेम नाही. ती कधीही कोणालाही खूप छान करून असं वाटेल की अरे हे 10 वर्षाचे मित्र आहे. त्याच झोनमध्ये माझ्या एका मित्राला मी खाली घेऊन गेलो की चल वर चल आपण वर बसू थोडा वेळ, मग काय गर्दी असते ग त्या स्टारबक्स मध्ये, आपण नंतर जाऊ. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ही खाली आली, बोललो चल थोडा वेळ वर चल. वर, अरे वर वर नको ना, आपण इथेच जाऊया. म्हणजे अरे घराखाली आली आहेस तू, छान 3-4 वाजले असतील, हा. तू चल 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 घरी. काय अरे काय नाही, मी आजीला भेटवतो. बरोबर हो, ना? पहिलं मला सांगितलं आजी, म्हणून मग मी आजीसाठी छान फ्लावर्स वगैरे घेतले आणि मग म्हणाला आई थांबलीये तुझ्यासाठी, चल. मला आज आईला भेटायचंय, नाही नाही मी येतच नसते म्हणलं, वर मी येत नसते. माझा म्हणजे मी लिफ्ट पकडतोय, माझा मित्र हिला ढकलतोय आत. आणि खरंच आहे, त्याने लेजेंड ढकललंय ढकललंय. मला. माझा असा शूज सँडलचा असा आवाज म्हणतो ना आपण, तसं की अरे नाही नको आणि काय गंमत करताय. काय की ते मध्ये जुन्या पिक्चर मध्ये माहितीये ते असे गाडी जेव्हा जाते तेव्हा असे ते सगळे गुच्चे हलत असतात, तसे हिचं ही हा हॅलो मॅडम, आई म्हणते हा तू बस काही टेन्शन नाही. आणि मी त्यात मला आल्या आल्या म्हणजे भेटलो वगैरे आणि की अरे वा, म्हणजे हे असं flower तुझ्या तुम्हाला? हातात फ्लावर्स दिसतात की अरे वा फ्लावर्स मी आजीसाठी आणलंच आहे असं मी बोललो. म्हणलं हो, काय हे फरक पडला आजीसाठी असता आहे. तुला, मी त्यांना दिलं असतं तर काय फरक पडला असता. आई म्हणते पहिल्याच ठीक आहे ठीक आहे दे impression मध्ये. आजीला, आणि आई बाहेर पडली. आणि त्या बोलल्या पण की असं काही ठरलं नव्हतं, म्हणजे माहित नाही याचं ठरलं होतं नव्हतं भेटवायचं वगैरे, पण हा म्हणाला की अगं आई निघतच होती, तुझा फोन आला तू खालीच होतीस, म्हणून मग आमचं असं झालं की ठीक आहे 5 मिनिटं भेटून तरी जा. भेटू. आणि मला अजून, आणि माझी आजी ही साधारण म्हणजे 25 तास टीव्ही बघते. हो, माझी आजी 25 तास टीव्ही बघते, तर तिला डेली सोप आणि हे तर तिचं मॅनिफेस्टेशन आधीपासून किती छान आहे बघा. हिला घ्या कधीतरी आपल्या सिरियल मध्ये, मला एक झोन. माझी दुबईची एक ताई आहे भाग्यश्री ताई, तिची आई रूपा मावशी, ह्यांचं पण एक खूप केअर, किती छान काम करते. त्यांचं ओरिजिनल मॅनिफेस्टेशन की अशी मुलगी सोमला मिळावी. तर आजी अशी टीव्ही बघत होती आणि पहिल्यांदा अशी पूजा आली, तर आजीने असं आणि आजी ना एक 5 मिनिटं गेले रजिस्टरच व्हायला की अरे याच्या सिरियल मध्ये समोरची बऱ्यापैकी मैत्रीण आपण आहे वेगळे याची. दिसतो आणि नंतर आणि जीन्स तिच्याशी- टॉप मध्ये पटकन बघून असं असं एक असतं ना, असं असं तिला झालं 2 तिचं. मिनिटं आणि गेले. कट्टू डायरेक्ट बाजूला घेऊन बसून गप्पा बिप्पा सुरू झाला. तिकडेच मला कळलं की झाला एक मजा, एक आणि फुटला. आज मी घरातून निघत असताना हा याच्या मित्राला बोलतो, हिने आजीला फोन अरे अख्ख्या सोल्ड टीम मध्ये आली आजी. काही नाही, मी काही केलं नाही. आम्ही सगळ्यांसोबतच माझं हेच झालं की कोणासोबत असं काही वेगळं कनेक्ट करायचीच गरज नाही. हो, हो, आणि कसं आहे आम्ही बांदेकर जे कोर आहेत किंवा इन जनरल बांदेकर हे साधारण 50-55 प्लस आहेत. म्हणजे जे काका आहेत ते रक्षाबंधनासाठी हॉल बुक करतात. हो, कारण 10-12 बहिणी, त्यांना झालेली मुलं, ते मुलांची मुलं, मग भाऊ बहिणी, असे ते 40-50 जणांचा एक ग्रुप होतो. आणि मी हिला आधीपासून सांगितलं की पूजा तुला वेळ जाईल ऑफकोर्स, बट हे कसं आहे की जे तुला इन ड्यू टाइम कळेल कोण कोणाची काय नाव. मी अजून पण मधून अधून फॅमिली ट्री रिवाइज करते. पण आय एम व्हेरी सरप्राईज की कधी कधी माझी नावं चुकतात, कधी कधी असं होतं. आणि मग आपण ना, हिला प्रत्येकाबरोबरचं तिचं एक कनेक्शन आहे आणि हे खूप शॉर्ट स्पॅन मध्ये झालंय. म्हणजे तुला व्हेरी ऑनेस्ट सांगतो, पूजाला पहिलं भेटणं आणि त्याच्यात लग्नामध्येच आपलं एक 1.5 इयर मॅक्स. ह्याच्यामध्ये एक गणपती म्हणजे 2 गणपती झाले. हो, करेक्ट, ऑगस्टचा पहिला एक, जिकडे इनिशियली ती फक्त आलेली दुर्वा आणि हो, हो. ते आजी आणि आमच्या काय आजी अशा एकत्र बसतात दुर्वा कारण निवडताना. कारण आम्ही सगळे हजार, आम्ही सगळी नातवंड ही 1000 दुर्वा वाहतो देवाला. तर मला ज्या 7 काकूने 7 दिवस बोलवलं वेगवेगळी होतं ते झाली. म्हणजे की ये तुला करायचं असेल तर, तर मी अजूनही म्हणजे काकूचं नाव प्रणिता काकू आहे, पण मी तिला दुर्वा काकू म्हणते. कारण तिने ते कशा निवडायच्या आणि असं म्हणजे करता ह्याला करता सांगताना की अरे त्या कोण आहेत, म्हणलं, कोण म्हणतेस तू, ही होते. म्हणलं नाही मला नाव नाही माहित. त्याने का त्या दुर्वा काकू असं ते तसं अजूनही ते सुरू माझ्या झालं. काकीला ही दुर्गा काकू म्हणते. तिचं प्रत्येकाबरोबर इंडिव्हिज्युअल एक डायनामिक आहे अँड त्याच्यामुळे ही खूप या घरात खूप इझिली मिक्सअप झाली आहे. प्रत्येकाबरोबर वेगळं कनेक्शन. हिचे प्रत्येकाबरोबर कधी कधी फोनाफोनी होते, माझी नाही होत. सुरू पण असतं. हिचं कोणाकडे तरी मेसेज, कसा आहेस, काय चाललंय, तो तिला एक खूप क्रिएट आहे बाबा.
पण आता या सगळ्या मोठ्या फॅमिलीमध्ये, एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये पूजा मिक्सअप झाली आहेस आणि तो म्हणतोय तसं तुझे प्रत्येकासोबत एक छान रिलेशन आहे, तो बॉन्ड तू क्रिएट केलायस. पण जेव्हा सुचित्राताईंचा आम्ही माझ्या मते घरोघरी मातीच्या चुलीच्या वेळेला एकदा सोहम, आदेशदादा आणि सुचित्राताई यांचा तिघांचा इंटरव्ह्यू मी घेतला होता, तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की सुचित्राताईंना की तुम्ही तुमच्या सासूकडनं वगैरे अशा कुठल्या गोष्टी घेतल्यात, किंवा आदेशदादांचं तुमचं आणि आईंच्या मध्ये असं सँडविच होतं का, तर ते असं त्यांनी असं खूप छान उत्तर दिलेलं. पण आता मी सोहमला विचारते, अर्थात आईने तर एवढा छान होकारच दिलेला की हीच मुलगी कर, पण असं कधी सँडविच होण्याचा असा प्रसंग येतो की आता आई हे एक म्हणते, पूजा हे एक म्हणते आणि मध्ये सँडविच झाले तुझं, असं होतं? तुला सांगू, सँडविच माझं होतं जेव्हा ह्या दोघी सेम बोलत असतात. दोघींचं वेगळं नाहीये, दोघींचा वेगळा झोनच नाहीये, त्या दोघींचा एकटा झोन जेव्हा होतो तो माझ्या संदर्भातच आहे. आणि हे मी म्हणेन केव्हा झालं, सो लग्नाच्या वेळी चित्राईला एक म्हणजे शी इज गिफ्टेड विथ अ थिंग की त्यांना खूप छान सेन्स आहे कपड्यांचा, क्वालिटीचा, फॅब्रिकचा, कलर्सचा, आणि शी इज ऑल्सो फॉन्ड ऑफ इट. तसंच मुलगी म्हणून मला पण असं छान कपडे, हे बघूया ते बघूया, मग ह्याच्यावर असे कानातले, मग असे फुटवेअर्स आणि पर्स आणि असं सगळं. तर लग्नाच्या वेळी ह्याचं जरा झालं होतं की आम्ही दोघी पण की अरे नाही नाही हे असं नाही, हे असं एवढं तरी घ्यावं लागेल. तेव्हा मला वाटतं जरा फॅब इंडिया बोललेलो तेव्हा. हा. लग्नात काय 3 संगीत, हळद, लग्नात 3 फॅब इंडियाचे कुर्ते, तर असे बघत होते. ए बघ, मला एक आणि मी हे वेळ खूप चाललंही मनापासून असतं. बोललेलो हा. मला चाललंही आणि- असतं, पण तरी मला असं झालं की तुझं आहे ना, थोडस करूया ना, ते थोडस बोलल्यावर ठीक गप. आहे म्हणजे. ठीक आहे जातो. मी एक वेळ म्हणजे मी तिथे असं झालं होतं की बरं ठीक आहे, कम्फर्ट कम्स फर्स्ट, आणि काय तू काही घातलंस तरी तू छानच दिसणार आहेस, आणि लग्न इम्पॉर्टंट, आणि अशा झोन मध्ये मी होते. आणि आयचं की नाही नाही लग्नाला हे हे काय काय म्हणजे, आणि ही ना बिचारी माझं मन जपायची, छान दिसतेस हा एकदम. मन जपायचं नाही, चांगल्याच दिसायचा, पण अर्थात आई- आई वडिलांची हाऊस असते ना ग की अरे लग्न आहे हो, तुमचं. कारण आई बाबांचं खूप क्लिअरली म्हणणं होतं की आमचं कधीच लग्न नाही झालं, आम्ही पळून जाऊन लग्न केलं. तू माझा एकुलता एक मुलगा, तुझ्या लग्नात जर मी, आदेश, तू छान नाही दिसणार, आपण ते छान नाही करणार तर उपयोग काय आहे? तर बोललो की मी काय म्हणतो आई, ती अमाऊंट आहे ना सगळी तू एफडी ला टाक. मला मूल होईपर्यंत तो कॉलेज बिलेजचा खर्च निघेल, मला टेन्शन नाही. हे थांब, लग्न करायचंय असं असं. तर मी एकदा कुठेतरी जाऊन ट्रायल बिल करून आलो, मला ह्याच्यात मी हिरो दिसतोय, असं दिसतोय. आईने बघितलं, हे काय आईने हिला फोन, तुला हे आवडलंय? म्हणलं नाही. तिकडेच तुम्ही. माझं असं झालं अरे की मी नाही, पण तो खुश आहे म्हणजे. पवईचा माझा प्रवास, मी हिरो दिसतोय, आईला यार माझा फोटो कुठे कुठे लागणार. आणि तो फोटो आणि घरी बघितल्यानंतर पण आल्यावर फोटो बघितल्यावर मी पण ह्याला हेच विचारलं की आई काय म्हणाली यावर. कारण मला कळते हे नाही हे छान तुला कळतं, दिसत म्हणजे आहे. मला नाही विचारणार ती. तर मला म्हणतात ना की म्हणजे खरं तर का मला कॉम्प्लिमेंट आहे ही मला माहित नाही, खरं तर कॉम्प्लिमेंट नाहीये की अरे तू आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरांचा मुलगा आहे वाटत नाही, तू खूप ग्राउंडेड आहेस. आणि हे. अच्छा. कारण आयुष्यभर मला ह्यांनी ग्राउंडेडच ठेवला आहे. मला जरा वाटतं ना, मी जरा आज मी 6 मारणार, मेहनत कर मग ती 6 मारशीलच तू. आणि ह्या सगळ्या झोन मध्ये हे सगळं झोन होत असताना हिने ते मॅनेज करून घेणं, की ही आईची पण बाजू समजून घेणं, माझी बाजू समजून घेणं. म्हणजे फॅब इंडियावरनं जर मी एका साधारण माणसाकडे जाऊन मी शिवून घेतलेला आहे तर ह्याच्या हिला पण क्रेडिट आहे. आईचं तर म्हणणंच होतं की नाही ठीक आहे, तुझ्या मनासारखं नाही होतं ना, ठीक आहे, माझ्या मनासारखं तू एकदा करायचं. म्हटलं आता ठीक आहे, आता तू म्हणतेस तसे मी कपडे करून घेतो. बट इव्हेंच्युअली ऑफकोर्स मग नंतर ते सगळं छान झालं, मला पण त्याचे ऑफकोर्स इम्पॉर्टन्स कळला. पण ह्या दोघींमध्ये तसं आहे, त्या दोघींमध्ये मत सेम असतात, मांडण्याची पद्धत वेगळी आहे, जी मला पण पण हळूहळू ठीक आहे, म्हणजे ती course. आपापल्या जागी अगदीच बरोबर आहे. ऑफकोर्स. पण ह्यांचं एक मत जे होतं ते त्याच्यामध्ये मी जो असतो मग ते- त्याच्यामध्ये ती मग- गंमत, मग हिला हाय गंमतच alert. येते की हिला आधी मी नाही बोललो असं, नाही मी अजिबात नाही करणार. मग मी म्हणते, नंतर "हा, ठीक हिने- आहे ठीक आहे, तू आईला नंतर मी विचार जा." आणि आईने जेव्हा सांगितलं तर मी हिच्याकडे जाऊन सांगतो, तू हे आईला बोललीस का? ठीक आहे, तू असं आता करणार आहेस का? नाही मी नाही बोलली आईला. असं आहे ते. अगं मी बोलले नसतेच, पण आता जसं म्हणलं वेव्हलेन्थ किंवा साधारण एक थोडी प्रोसेस विचार करण्याची सेम असल्यामुळे, सिमिलर असल्यामुळे आई इव्हेंच्युअली त्याला तेच सांगते, मी काही नाही करत. असं बट आहे ते. तर मी साधारण तो एकटा आता आहे. जे काही हा काय मी माझे आई वडील आणि पूजा. हा, बाबांचं हो. कोण आहे ते? बिचारे. चुकीचं. अगं बिचारा बाबा जरा कधीतरी माझी एक साईड, म्हणजे मी आणि बाबा हे दोघे फॅब इंडियावालेच होणं. आमच्याकडे एक जॅकपॉट नावाचं दुकान आहे, तिकडे तो एक माणूस आहे, तो तुम्हाला काय सही असं
ब्लेझर देता वाला, अरे आपण सुटलो. ह्याचा मुळात कंटाळा आहे कपडे ट्रायल करण्यात त्याला आळस आहे. त्यामुळे जर ह्याला पहिल्या ह्याच्यात की मला हे हवंय, माझी ही साईज आहे, असं त्याला कोणी काढून दिलं, मला त्याच्यात 4 ब्लेझर कलर हवंय, दे. मला ब्लेझर हवंय, मला ब्लॅक हवंय, माझी ही साईज आहे आणि मला हे फॅब्रिक हवंय, हे जर हा सॉर्टेडली क्लिअर त्याला सांगितलं आणि त्या माणसाने सेम त्याला काढून दिलं, तर ह्याला नाही फरक पडत की ते कसं दिसणार आहे, काय दिसणार आहे आणि काय. तो खुश की अरे मी गेलो आणि लगेच मला मिळालं, डन आहे, आपलं डन आहे, अशा झोन मध्ये येतो. किंवा माझं कसं आहे की म्हणजे बाबाचं पण तसं आहे की पोलो टी शर्ट घ्यायला गेलो की एल साईज नीट झाली, एक झाली, तिथले 4 कलर दे, म्हणजे 4 कलर कसा दिसतो हे बघायचंच नाही. पण जांभळा साधारण बिंबळा त्यांना कलर, सगळे हा, कपडे चांगला आहे, दे चांगले बाबा, दिसतात, try नको त्यामुळे तो करायला. कॉन्फिडन्स आहे असं मी म्हणेन. तर की असं हे- मी हे आणि आहे, तुझं मी आणि कौतुक माझा आहे. बिचारा बाबा हे हे वेगळीच टीम झाली आता, वेगळीच नाही. टीम पण हा पण क्रिएट. तुम्ही व्हेरियंटने सांगतो, आई बाबा आणि पूजा ही एक टीम एक आहे. टीम आहे. समजा, मग मी मी वेगळा एक इंटरव्ह्यू साठी एकटाच येणार आहे. डिफरंट जस्टिफिकेशन फॉर दिस. मग वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी वेगळ्या वेगळ्या टीम्स आहेत. असं काही नाही, मी त्यात पण काही टीम झाल्या तुमच्या, मी एकटाच आहे. नाही, आताच तू बोललास बाबा आणि तू एक टीम आहे आणि मी आणि नाही आई नाही, एक ते team आहे. मग हे बाबा कपड्यांच्या बाबतीत. बिचारा बाबा मग माझा. बाकीच्या बाबतीत आम्ही तिघं एक टीम होत आणि अदरवाईज मी एकटी आणि माझे नाही, आई बाबा नाही, आणि but- तू असं एक बट team ही आहे. छान एक हेल्दी फॅमिलीचं एक हे आहे. हा. आणि शी कम्स फर्स्ट हे कधीही आहे. तिच्यासाठी तिच्या ह्याने सोहम तू विचार करायचा आहेस, कारण ऑफकोर्स ती फ्रॉम अ व्हेरी यंग एज एकटी राहते मुंबईत. ते तिने स्वतःचं फॅमिली बॅकग्राऊंड नसतानाही तिने ते काम शोधणं, त्यातनं कामातनं एक्सेल होणं, त्यातनं दुसरं काम मिळणं, मुंबईसारख्या शहरात इंडिव्हिज्युअली राहणं, त्याची कन्व्हिक्शन तिची खूप सॉलिड होती. मी एका घरात जिकडे आई बाबा, आजी, घरी मावशी किंवा ताया ज्या हेल्पला असतात, हे असताना माझ्यासाठी इक्वल, म्हणजे तिला जेवढं ऍडजस्टमेंटचं हे होतं, माझ्यासाठी पण एक वेगळा एक झोन होता. पण पूजा, जेव्हा पहिल्यांदा तुला सोहम भेटला होता, ते तुमची एक स्टोरी तर ती आता सगळ्यांसमोर आलीच, तुमची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली, काय झालं एक्झॅक्टली. पण सोहम असा जेव्हा आम्ही इव्हेंट्सला वगैरे बघतो, मितभाषी आहे फार, असा म्हणजे स्टेजवर जेव्हा बोलवणार तेव्हा तो बोलणार, थोडकं बोलणार आणि तो जाणार, बाकीच्यांना असं क्रेडिट देऊन वगैरे, किंवा बिहाइंड द कॅमेराचं सगळंच माहिती असतं. सो जेव्हा तुला भेटला, तो एवढा भरभरून बोलत होता का, तुला त्याला बोलतं करावं लागलं का, काय आहे ते आम्हाला ऐकायचं. कारण आता आम्ही इंटरव्ह्यूमध्ये भरपूर ऐकतोय की तो तुझं खूप कौतुक करतो किंवा तुझ्याविषयी खूप भरभरून बोलतो. पण तुझं काय, तू पहिल्यांदा कसं बघितलं होतंस त्याला? अगदी सुरुवातीला मी म्हणेन आम्हाला दोघांनाही उत्सुकता होती एकमेकांना जाणून घेण्याची. त्यामुळे माझ्या बाबतीत असं आहे की माझ्या घरच्यांना किंवा माझ्या जवळच्या माणसांना माहिती आहे की मी खूप बोलते. सेटवर मी खूप शांत असते. त्यामुळे ह्याच्यासाठी मी खूप बोलते ही गोष्ट थोडी ऑड असावी, पण मला हा कमी बोलतो ही गोष्ट लोकांकडूनच कळली. मला असं नाही वाटत की हा कमी बोलतो. सेम मला वाटतं पूजाचं आहे. पूजाचा कोणावर जरी कम्फर्ट झाला तर मग पूजा बोलूच शकते. 2-1 तास. जी फ्रेंड आहे श्रुती, म्हणजे आज जर पूजा गेली आहे आणि मला फक्त हसायचे आवाज आले तर मला अंदाज येतो एक साधारण, म्हणजे आजीशी, म्हणजे मी जेव्हा मी रिलेशनशिप मध्ये होतो तेव्हा साधारण मी पूजाला फोन करतो, बिझी येतोय, अर्धा तास झाला, हाफ टाइम झाला मॅचचा, मी परत फोन केला, बिझी येतोय. मी रूम मध्ये गेलो, आजी बाजूच्या रूम मध्ये, हा मग मस्त झाला तुझा एपिसोड, की कळलं की गेले 50 मिनिटं मॅडम आणि आजी गप्पा मारताय. आमच्या दोघांसाठी it is आजी काय comfort कशी zone. थांब जरा, मग आपण आज जाऊ, मग फोन, अच्छा झालं का बोलणं आजीशी, आमचा 2 मिनिटाचा फोन. मला टेलिफोनिक कन्व्हर्सेशन जास्त नाही जमत, जेवढंच तेवढं मुद्द्याचं, कारण ऑफकोर्स कामाचं तसं आहे, तू कामाचं बोल, पटकन 5-10 मिनिटं झाली, झूम कॉल नाही तर आपण झूम कॉलवर बोलूया, मग 1 तास मला कळतो बोलायचं. पण सोहम, तू मगाशी म्हणालास की आजीने आणि तुझ्या ताईने असं हिला बघून की अशी बायको तुला मिळायला हवी. आता तुम्ही एवढे इंडस्ट्रीमध्ये काम करता, अशा हिरोईन्स तर तुम्हाला अशा बऱ्याच वेळेला, आज या सिरियलमधली हिरोईन आहे, दुसऱ्या सिरियलमधली हिरोईन आहे, सो असे बरेच तुला प्रस्ताव आले असतील. ह्याच्या आधी प्रस्ताव असे आले होते की आता तू लग्न कर, किंवा आता तुमचं असं की आता लग्न करायचं आहे आणि मग तुला असं सांगितलं की नाही अशी पाहिजे, तर का पूजा हेच त्यांनी फिक्स सांगितलेलं तुला की पूजा सारखीच हवी आहे किंवा पूजाच हवी आहे? नाही, आता टू बी व्हेरी ऑनेस्ट सांगतो, आई बाबांनी आधीपासूनच हा एक स्टान्स ठेवलेला की आम्ही तुझ्या लग्नाच्या ह्याच्यात पडणार नाही. बरोबर. आम्ही एक टाइम स्केल दिलेला आहे 28, 29, 30 त्याच्यात तू करावंस, कारण आम्हाला काही गोष्टी पण माहिती होत्या, काही कळलेल्या, गुरुजींनी सांगितलेलं, काही गोष्टी असतात टिपिकल. तर आईने सांगितलेलं मी तुझ्यासाठी मुलगी बघणार नाही, मी तुला अजिबात कधीच नाही. बाबा पण आहे की
आम्ही तुला छान शिक्षण दिलेलं आहे, चांगले संस्कार दिलेले आहे, तू तुझ्या ह्याने, तुझ्या हिंमतीने, तुझ्या सेन्सने चांगलीच मुलगी घरी आणशील हे आम्हाला माहिती आहे. मी त्या दिशेने कधी गेलोच नाही, बघितलंच नाही. बट ऑन द बॅक ऑफ द माइंड की अरे कोणतरी चांगली मुलगी मिळाली पाहिजे ना, हे आपल्या डोक्यात होतं. मला असं वाटतं मी जेव्हा गिव्हअप केलेलं, कारण मी नॉट टू बी किडिंग बट आई बाबांकडनं पण खूप हे होत होतं की अरे सो व्हॉट इज स्टॉपिंग यू, किंवा एवढं छान आहे, सगळं आहे देन व्हॉट इज स्टॉपिंग यू फ्रॉम गेटिंग मॅरिड. नो आय डोंट नो मे बी आम्ही खूप पुश करत होतो, कधी बघूया का काय होतंय का, काहीच झालं नाही. आणि ज्या टाइमला मी खरंच गिव्हअप केलेलं, गिव्हअप पेक्षा नाही हा विचारच नको, तेव्हा अनएक्सपेक्टेडली पूजा माझ्या आयुष्यात आली. जे मी तिला पण बोललेलो आहे की जेव्हा आपण खूप काही गोष्टी आपण म्हणतो ती खूप टिपिकल आहे, वाळू खूप जोरात पकडतो, ती वाळू अशी निघून जाते, मग ते जरा हलका हात ठेवला. तर ह्याच्याबद्दल मी कधीच पुश केलं नव्हतं. मला कधीच हिच्याशी मी सुरुवातीला बोलताना, टेक्स्टवर बोलत असताना मी हे लग्नाच्या दृष्टिकोनाने बोलत नव्हतो, एक मैत्रीण आहे. पण जेव्हा मी हिला पहिल्यांदा भेटलो तेव्हा माझं ठरलेलं मी केलं तर लग्न हिच्याशीच करणार. मी तुला बोललोय. ती शॉक झाली. हो, मी कारण हे मी घरी येऊन, कारण नाहीतर मी घरी आईला येऊन आल्यालाच सांगितलेलं की असं असं मी तिला भेटलो. मी तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी सांगितलेलं की जर इफ वी गेट इन टू अ रिलेशनशिप इट विल बी फॉर अ मॅरेज. बट आपलं पण जरा मॅनिफेस्टेशन आणि जरा आपण तग धरलं असल्यामुळे माझं असं ठरलेलं, मी हिला जेव्हा भेटलेलो शी स्पोक, विचार, फ्युचर बद्दलचा विचार, करंट बद्दलचा विचार, लाईफ खूप सॉर्टेड आहे तिचं. आणि आईचं पण खूप म्हणत होतं की पुढे जाऊन तुझी बायको आहे ना मला खूप खूप मला ओरडणार आहे की तुम्ही ना कधीच काही का मुलाला ना काही हे नाही, शिस्त नाही लावली आहेत, काही नाही लावली आहेत. मला असं वाटलं की मगाशी पण जेव्हा तू सांगत होतास ना की आई बाबांनी खूप ग्राउंडेड ठेवलं वगैरे, मी कितीही वेळा हे बोलायला तयार आहे, पण खूप कौतुकास्पद गोष्ट आहे ही, खूप कौतुक आहे आणि हॅट्स ऑफ आहे त्यांना की याचं अपब्रिंगिंग त्यांनी खूप कमाल केलंय. आणि मी आता आय डोंट नो इफ आय शुड से दिस ऑर नॉट, पण मी एकदा ना आपण एक असं रिअलाइज झाल्यावर काही काही वेळेला आपण मेसेजेस टाकत असतो ना की अरे किती छान, थँक्यू फॉर एक्झिस्टिंग किंवा अशा याच्यामध्ये, तर नेहमी ह्याच्याबद्दल विचार करण्याआधी मला नेहमी हा मुद्दा डोक्यात आलाय की याच्या आई वडिलांनी ह्याला किती छान संस्कार दिले किंवा किती छान वाढवलं याला आणि असं. सो माहित नाही मी आई बाबांना कधी बोलले नाहीये, पण दिस इज अ फॅक्ट की असं ओरडण्यासारखं काही नाहीये. आई पण मला बऱ्याच विचारतात की नीट राहतो ना हा वगैरे, म्हणजे हा खूप व्यवस्थित, म्हणजे माहित नाही तुम्हाला असा काय डाऊट येतो, पण हा खूप छान राहतो, कामं पण करतो, असं मला तरी असं काही कंप्लेंट करायला कुठेच स्कोप नाहीये. पण पहिल्या भेटीनंतर किंवा पहिल्या सॉरी त्याला बोलायचं नाही मला नाही बोलायचं होतं. हाच एक मुद्दा आहे की म्हणून जेव्हा दिसलेली तेव्हा मी ठरवलेलं इंटरनली, आपल्याकडे एक असं असतं ना की आपली एक घंटी, हा, तर मी बोललो की मी लग्न करणार हिच्याशी, बाकी जे काय आहे मग ते ऑफकोर्स आई बाबांना भेटून ते मग अजून पक्क झालं, पण माझं पक्क होतच. आणि मग ती पण त्या झोन मध्ये येणं, पटकन एवढी मोठी फॅमिली, सगळं होणं आणि मग ते ऑफकोर्स झालं. कारण ते सगळंच खूप, मी म्हटलं म्हणजे माझ्याही बाबतीत ते तसंच झालं की वेन यू लिस्ट एक्सपेक्टेड तेव्हा त्या गोष्टी घडतात, त्यामुळे त्या दोघांच्या बाबतीत घडल्या असाव्यात. आणि सोहमला मी खरंच कधी बघितलं नव्हतं, ऐकून असतो आपण, किंवा आता तू म्हणतेस की घरोघरीच्या वेळी इंटरव्ह्यूज वगैरे, मी ते इंटरव्ह्यूज पण कधी बघितले नव्हते. माझ्यासाठी आमचा कॉमन फ्रेंड आहे अभिजित, जो माझ्या पहिल्या साजना सिरियलचा हिरो आहे. तर हे नेहमी असं घडलंय की स्टारचा जेव्हा पहिला अवॉर्ड फंक्शन होता तेव्हा मी अगदीच नवीन होते, माझ्या कोणीच ओळखीचं नव्हतं आणि हा एकटाच ना की अरे आपण ह्याच्यासोबत काम केलंय. सो मी त्याच्याकडे बोलायला म्हणून गेले आणि त्याच्यासोबत सोहम होता. सो इट बिकेम लाईक अ ट्रेडिशन की दर अवॉर्ड्सला कुठे ना कुठे भेटणार. आणि मागच्याच्या आय थिंक 3 वर्षापूर्वीच्या अवॉर्ड्समध्ये परत अभिजितने शुभविवाह ही सिरियल मध्ये तो काम करत होता. सो तेव्हाही तो मला दिसला आणि तेव्हा त्याच्याशी बोलायला गेले आणि तेव्हा मला असं क्लिअरली लक्षात आलं की ओके ही इज सोहम असं म्हणून. आणि त्या फोटोची गंमत अशी आहे, अभिजित श्वेतचंद्र अभिदादा म्हणजे विक्रांत गायकवाड जो लवे लक्षाला करायचा, तर अभिदादा आणि आमची सॉलिड गट्टी, म्हणजे अजूनही लवे लक्ष संपून 5 वर्ष झाली तरी आम्ही खूप मजा केली. तर काय झालेलं की मी साधारण ऑफकोर्स माझा पण तो पहिला शो, इतर ऍक्टर्सची असं काही मी आधीही आय यूज्ड टू मेक शुअर की माझं एवढं इंटरॅक्शन आर्टिस्टशी नाही व्हायचं, ते आई सगळं बघायची.
मी माझा मागे प्रोडक्शन, माझं युनिट, कॅमेरामॅन, स्पॉट दादा यांच्याशी माझी एक टीम. तर माझं पहिलं अवॉर्ड फंक्शनच होतं नवे लक्षाचंच. आणि होत असताना सेम पूजा आणि अभिदादा भेटले. तेव्हा माझं आणि पूजाचं काहीच संबंध नाही. म्हणजे हे पूजाशी मी पहिल्यांदा बोलायच्या 2-1 वर्ष आधीच असेल, हो, कमीत कमी. 3 वर्ष आधी. तर काय झालं की ते दोघे आपण फोटो काढूया, काय वेगळ्या चॅनलवर आपण काम करतोय म्हणून. तर मी यांचा एक फोटो काढलाय, तो अजूनही आहे. आणि तू नाहीच नंतर काढला असतो फोटो. हा, नाही तर तिचं असं झालं की अरे हा आणि का नाही, आम्ही काढेल? पहिल्यांदा भेटलो ना तेव्हा पण आम्ही फोटो नव्हताच काढला. मग इव्हेंच्युअली मग नंतर असं झालं की आम्ही अजून वेगळ्या मैत्रिणींना वगैरे भेटलो आणि त्या दिवशी अभिदादाचा बर्थडे होता. तर मला ते कळलं. मला झालं मी फोटो टाकायला पण माझ्याकडे फोटो नाहीये, सो लिव्ह इट. सो हे 3 वर्षापूर्वीच्या अवॉर्ड्समध्ये तो मला भेटला आणि मी म्हटलं की आपण निदान एक फोटो काढूया, कारण माझ्याकडे आपला फोटोच नाहीये. आणि इव्हन सोहम पण तिथे होता आणि ते तर both माझं were की very black. मी काढतो तोपर्यंत मी असं पकडलं तर हे तू तू नको, तू पण ये, तू पण नाही, ये. असं काही नाही. आय हं. क्लिअरली रिमेंबर असं होतं ना की आपण तिघं आहोत आणि आपण असं म्हणतो की हा आता फोटो काढूया. आपण असं नाही म्हणू शकत ना की आम्हालाच काढायचा आहे किंवा असं. नाही, फोटो पूजा खूप काढायचा क्लिअरली असता तर मला मी आठवतंय काढायला यार. दिला असता मला तुला खूप फोटो. क्लिअर. अरे कारण मग माझ्याकडे तो असं झालं फोटो की अरे आहे तर तू पण माझ्याच ये, तू का फोनमधला. फोटो काढतोय? आणि माझी मेमरी बद्दल तू तो ओके बोलूच ठीक आहे, मग नको. तसं हा. असेलही. बट द फायनल थिंग वॉज की हे दोघं माझ्या साईडला होते, मी मध्ये होते आणि अभिदादाचे हात असे काहीतरी असल्यामुळे मी जर अशी झालं होतं आणि इट वॉज तो फोटो असा वाटतो की आम्ही दोघं फोटो काढतो आणि तो बाजूला उभा आहे. कारण मला खूप क्लिअरली आठवते दोघे बोलले "अरे, आपण एक फोटो तरी काढूया ना." हा. मग मी उभा राहिलो. तर झालं "अरे, तू काय फोटो काढतोय, थांब तू पण ये." आणि मग कोणीतरी तो असं फोटो असेल. काढला. कोणीतरी तो फोटो काढला आणि मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही दोघं ब्लॅक मध्ये आहात, प्लेन ब्लॅक आणि मी हा, मी त्याच्यात पण मध्ये हेच उभी आहे. आम्ही राहते. काळे 2 बाउन्सर. मी तेव्हा पण बोला आम्ही बाउन्सर वाटतोय तुझे. अरे नाही, पण मग ते कसं वाटलं असतं की हे दोघं असे साईडला आणि मी एका साईडला. मग तू आमच्या म्हणून फोटोत मग मी आली असं म्हटलं वाटलं की नंतर. हा, म्हणून मी म्हटलं की मी मध्ये उभी राहते आणि आपण तुम्ही साईडला उभी राहा आणि आपण फोटो काढू. तर तो आमचा पहिला फोटो. तसा आमचा फोटो. आणि अशा खूप गमती जमती म्हणून ते लग्न खूप ज्या झोन मध्ये झालं आम्ही कधी त्याला हे नाही केलं की अरे पटकन होतंय का लग्न. एक्झॅक्टली. हा अचानक तुमची बातमी समोर आली की आता सोहम आणि पूजा लग्नबंधनात अडकणार आहेत आणि काहीच महिन्यांनी लगेच म्हणजे आम्हाला असं कळलं की आता लग्न आहे. सो आम्हाला असं झालं की किती वर्ष आधीपासून हे सुरू होतं किंवा ती मैत्री कधीपासून होती आणि खूप वर्ष झाल्यानंतर मग ठरवलंय की मग अचानक. मी तुला नाही, सांगतो ना ओळख होती ती अशी. ऑगस्ट 2024 23 4 नाही 2024 ना हा 4. 25चं लग्न 2024 ला ऑगस्टला मी तिला प्रपोज केलं तिच्या वाढदिवसाला 9 ऑगस्टला. त्याच्या 2 महिन्याआधी 3 महिन्याआधी आमचं बोलणं सुरू होतं. रॅन्डम बोलणं आणि ते पण जसं मी म्हटलं की आता फोटो काढला किंवा आपण इन्स्टावर फॉलो करत असतो. एक ओळख असल्यामुळे आपण एखाद्याच्या कोणाच्याशी बोलणं म्हणजे इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया इज नॉट अ प्लॅटफॉर्म तसं बघायला गेलं तर. पण हा बाबा मी ओळखते आणि बरं आहे म्हणजे चांगला मुलगा आहे असं काही हे नाही म्हणून आपण साधं बोलत असतो ना तर त्या साध्या बोलण्यातही खूप नॉर्मल Obviously होतं रे हे. sorted होतं. आणि आपल्याला बोलत कळतं होतो, एक बोलत झोन होतो कळतो. असं. आणि मग ऑगस्ट टू ऑगस्टचा आमचा एक आणि डिसेंबर मध्ये लग्न. लग्न. म्हणजे खरं तर 1 वर्ष 4 4 महिने महिने 5 महिनेचाच ह्याच्यामध्ये ते लग्न झालं. पण तू घरी सांगितल्यावर लगेच होकार होता म्हणजे तू सांगितलंस की हा बांदेकरांचा मुलगा आहे मी किंवा बांदेकरांचा सोहम मुलगा आहे आहे हे किंवा काय सांगितलंच आहे. नव्हतं. मी हे हा. सांगितलंच नव्हतं आणि मला ते सांगायचं पण नव्हतं. कारण मला कुठल्याही गोष्टीचा इन्फ्लुएन्स नको होता या डिसिजन मध्ये. पर्सनल स्वतः पण हा निर्णय घेताना मला या गोष्टीचा इन्फ्लुएन्स नको होता. आणि जसं मी म्हटलं की मला आधी माहीतच नव्हतं सोहम कोण आहे बाबा, कसा दिसतो. मला सोहम प्रोडक्शन माहिती आहे कारण मी काम केलंय त्या प्रोडक्शन मध्ये. मी मॅमना भेटले होते किंवा मी सरांना कोण नाही ओळखत महाराष्ट्रात. तर ते तसं होतं. पण जेव्हा मी घरी सांगितलं होतं तेव्हा मी हे ठरवून सांगितलं होतं की मला मी मुलगा बघितला आणि मला लग्न करायचंय हा मुद्दाच नव्हता कधी. माझा मुद्दा असा होता की तुम्ही जे मुलं बघताय किंवा शोधताय किंवा जे काही त्यांचं ते हात धुवून मागे लागले होते की आपण ऍटलीस्ट कुठल्या तरी मॅट्रिमोनी साईटवर तरी टाकूया काहीतरी घडेल आयुष्यात तुझं. त्यामुळे मग मला असं झालं की ह्या गोष्टी जर थांबवायच्या असतील ना तर लॉजिकल जे आहे ऑनेस्ट उत्तर ते त्यांना आपण सांगूया. म्हणून माझं ठरलं होतं की माहित होतं घरी गेल्यावर विचारणारच पुन्हा हा विषय निघणारच. विषय निघाल्यावर आपण यांना सांगूया की थांबा तुम्ही शोधायची मला नाही वाटत आहे गरज आहे बिकॉज आय थिंक समवन इज देअर आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला ते क्लिअरली सॉर्टेडली छान सांगेन. पण आत्ता तरी मला वाटतं की आहे कोणीतरी. पण फक्त तिथे मुद्दा थांबत नाही ना घरच्यांसाठी. बरोबर ते कोण आहे आहे काय आहे म्हटल्यानंतर वगैरे मग हा. ती शोध मोहीम सुरू होणार. मग ते काय आहे कोण आहे काय करतो काय. मग मला असं मी सगळं सांगितल्यानंतर शेवटी मग मी
हा आहे तो मुलगा असं मी दाखवलं. तर तो झूम करून मी दाखवला होता माझा आणि सोहमचा फोटो. त्याच्यामध्ये आई बाबा पण होते आणि मग तो झूम आउट केल्यावर आई बाबांचं असं झालं की 1 मिनिट याचं आडनाव काय आहे ग? म्हणजे नुसतं सोहम सांगितलंस तू. दे ऑब्व्हियसली न्यू कोण आहे ते. पण ते पण म्हणून असं मुद्दाम सोहमच हां, सांगितलं मी होतं. फक्त मुद्दाम सोहमच सांगितलं होतं. बट मग ते कळल्यानंतरही आय डोंट थिंक इव्हन आई-बाबांचं असं काही वेगळा क्लाउड होता. त्यांचाही अर्थात मुलाला जाणून घेण्यासाठीची हे होती, की कसं आहे, काय आहे. मग एक बाबांच्या काळजीपोटी बाबांनी सांगणं, की दादाला सांग त्याला भेटायला म्हणजे मग कळेल आपल्याला काय आहे, काय नाही. तसं होतं. तर तिचे आई वडिलांनी मॅट्रिमनी साईटवर हिचं नाव सांगायचं ठरवलेलं, जेव्हा ऑलरेडी आमचं ठरलेलं. तर आमची गंमत माझी, बाबाची आणि माझ्या मित्रांची, की माझं एक प्रोफाईल बनवायचं त्याच साईटवर आणि मग म्हणजे सगळी पॅकिंग. काय होतं, अरे ना तुझ्या जरा 5 फोटो दे, जरा हे सांग, आपण काय बाकी काय प्रेफरन्स काही टाकतो आणि दोघांनी असंच टाकायचं, की तेच एक्झॅक्टली अल्गोरिदम सेम दोघांचे बसून बाजूबाजूला करायचे. मग तिच्या वडिलांना पण नाही, पण तिच्या टू व्हेरी ऑन हे खूप मस्करीचा भाग. पण तिच्या आई वडिलांनी पण एवढं आम्हाला सगळ्यांना एवढं छान, दादाने, वहिनीने, छोटी वर्णिकाने आम्हाला सगळ्यांना एवढंसं एकत्र करून घेतलं, की मला असं कुठेही नाही वाटलं की अरे एवढं पटकन लग्न झालंय. मी फॅमिलीला ओळखून घेतल्यानंतर मी म्हणते सासर माहेर मुद्दाच नाही, ही पवईला माहेरीच जाते आणि मी उलट हे सासरी खरंय. जातो. हे खरंय. आणि कौतुक खरंच इथे चित्राई आणि आदेश बाबांचं पण आहे, की दे वर सो ओपन टू मीट माय पेरेंट्स ॲज वेल, की माझ्या आई बाबांना असे ते कोणीतरी आहेत हे फिलिंगच कुठे नाही आलं. माझ्या बाबांनी हे नंतर सांगितलं पण होतं, की अरे किती छान साधी माणसं आहेत ग ती पण. म्हणलं हो, म्हणजे हे कळणं किंवा हे स्वतः आई वडिलांकडून येणं, कारण आमच्यासाठी ठीक आहे, आमचं जुळलं. पण आई बाबांना पण जुळवून घेण्यासाठी मला असं वाटतं की एक वेगळा स्ट्रगल असू शकतो. पण त्या दोघांनीही एकमेकांना खूप छान सांभाळून घेतलं. त्यामुळे आत्ता इट इज अ व्हेरी क्लिअर वॉटर पिक्चर. सो आता मी बोलताना बऱ्याच वेळेला असं ऐकते पूजाकडनं चित्राई असं येतंय. सो तू पहिले मागाशीही उल्लेख केलास की तू पहिले मॅम म्हणायचीस. मॅम पासनं चित्राईपर्यंत यायला तुला तो किती टाइम स्पॅन घ्यावा लागला आणि कसं ठरलं की आता काय म्हणू मी नेमकं, मॅम म्हणू, आई म्हणू, चित्राई म्हणू, काय म्हणू? मी ना अगदी इनिशियली एकदा भेटले होते त्यांना आणि बाबा US वरून येईपर्यंत बाबांनी सोहमकडून माझा नंबर घेतला होता आणि आम्ही 1-2दा व्हॉट्सअपवर बोललो होतो. तर आता बोलता बोलता असं आपल्याला होतं ना, की आता मी ह्या व्यक्तीला कसं स्टेट करू? तर मी नाही मग मॅमनेच सांगितलं होतं म्हणून मग असं असं ते असं व्हायचं. तर तेच मला म्हणाले, असं काय तू नाव घेऊन किंवा असं म्हणू शकतेस. मग मला असं झालं की माहित नाही, ठीक आहे बघू वगैरे असं. आणि नेक्स्ट टाइम मी जेव्हा भेटायला गेले होते किंवा मी सोहमशी बोलत असताना आपसुक ते बाबांसाठी तर आधीच बाबा आलं होतं, माहित नाही कसं. पण अरे बाबा म्हणाले होते ना, म्हणून मग मी तुला सांगत होते किंवा बाबांचा मला फोन आला होता, हे झालं होतं. पण आपसुक चित्राईसाठी आई पण तितकंच मनापासून आलं होतं आणि तेव्हा मीच कुठेतरी अशी आतल्या आत एक रिअलायझेशनच्या मोडमध्ये होते. कारण माझ्या आईला स्वतःला मी लहानपणापासून मी आधी मम्मी म्हणायचे आणि मग ते इव्हेंच्युअली हळूहळू आई झाली माझ्यासाठी. तर अशी मोठी गोष्ट वाटते मला, की तितक्याच प्रेमाने आणि तितक्याच रिस्पेक्टने मी त्यांना पण आई म्हणून हाक मारू शकले आणि ते खूप आपसूक आलं. आणि मग त्या आईचं मग पटकन मग आम्हाला कन्फ्युजन व्हायचं, अरे आई मग ती कुठली आई वगैरे असं. पुणे मग आई बाबा आणि सुचित्रा आई, मुंबई हां, बाबा, आता मी असे असं बोलायचो केलंय. आम्ही, की अरे पुणे आईने असं सांगितलं. मुंबई आईला असं असं कळवायला किंवा मुंबई आईचा ना असा असा मेसेज गेलाय पुणे आईला असं. मग ते इव्हेंच्युअली सुचित्रा आई असं ते खूप व्हायचं. आणि घरात बाबा आईला चित्रा म्हणून हाक मारतात. तर बाबांनी मला सांगितलं होतं, की त्याचं ते सुचित्रा आई असं ते बोलण्यापेक्षा तू चित्रा आई का नाही म्हणत? कॉम्पॅक्ट आणि क्यूट छान नाव आहे. म्हणलं हां, मला पण हे आवडतं. सो मग ते तिथून चित्रा आई असं ते झालं. पण आदेश दादांचा स्वभाव तर सगळ्यांना माहिती आहे, प्रचंड सगळ्यांना, म्हणजे एवढा महाराष्ट्र त्यांच्यावर उगाचच प्रेम करत नाही किंवा ज्या काही वहिनींकडे ते जातात, होम मिनिस्टर जे काही एवढं घेऊन गेले आणि प्रत्येक वहिनी तितक्या आपुलकीने आदेश दादांचं आदरातिथ्य करतात. सो आदेश दादा खूप कूल आहेत, आम्हालाही माहिती आहे. तुझं इंटरॅक्शन आता तू म्हणतेस बाबा आणि ते
पण आम्ही सुचित्रा त्यांना विचारलेलं ना, तेव्हा त्यांना आम्ही असंच मुद्दामून विचारायचो, तुम्हाला कधी पैठणी दिली का हो आदेश दादांनी? सो आता तुला मी विचारते, तू मागणी केलीस का बाबांकडे, बाबा आता सगळ्या महाराष्ट्रभर पैठण्या वाटत सुटतायत? कुठल्या गोष्टीची मला मागावंच नाही लागलं. जसं मी म्हणलं, ते डिपार्टमेंट बाहेर महाराष्ट्रासाठी जरी बाबांकडे असलं तरी घरात ते आईंकडे आहे. अरे सो हे खूप आधीपासून आमचं डिस्कशन होत असताना पण हे सुरू होतं की लग्नात तुला पैठणी नेसायची आहे का, किंवा असं काही. कारण नॉर्मल म्हणजे आपलं असतं ना की काय करूया, मग कसा लुक करूया, मग नऊवार करूया का सहावार करूया. तर मला असं झालं की नाही, पैठणी नको, आपण वेगळ्या मोडमध्ये जाऊया. पण माझं ठरलं होतं की सहावार आहे किंवा अजून काही लुक्स आहेत. बट मला पहिलं गिफ्ट किंवा सूनमुखच्या वेळी दिलेली पहिली साडी इज पैठणी, जी मी निकिताच्या लग्नात पण नेसली होती आणि ती खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. मला ब्लाऊज त्यांनी दिलं होतं की तुला ब्लाऊज शिवण्यासाठी. ते ब्लाऊज पीस बघूनच मला असं झालं किती छान रंग आहे आणि किती ते ऑब्व्हियसली दिस इज लाईक आर थिंग. आणि अजूनही आई स्वतःच्या काही शॉपिंगला गेली तर तिचं एक तिच्यासाठी ड्रेस बेबी घेणं सॉर्टेड. वा वा वा. आम्हाला सॉक्स मस्करी करतो. बट त्यांचं जे काय एक रॅपो आहे दोघींचा, तो उत्तम आहे. मैत्रिणींचा रॅपो आहे साधारण. शॉपिंग वाला एक झोन, त्यांचं एक मत सॉलिड जे काय शॉपिंगवर आहे ते पण एक बघायला खूप छान गंमत येते. आता ते पण सगळं होत असतानाही आता आम्ही खरं तर जेव्हा हनीमून साठी गेलेलो तेव्हा खरं तर मला वाटतं ते बाबांनी जे काही गिफ्ट दिलेलं आम्हाला, बाबांनी तिकीटच काढली आमची की हे तारीख, ते विजा पासनं हॉटेल बुकिंग पासनं सगळं त्यांनी. बापरे. ते बोललं की हे आमचं हे गिफ्ट म्हणजे आपलं लग्नच हे मुळात एक गिफ्ट होतं. आम्हाला काही एक्सपेक्टेड नाहीये. तर नाही हे तुमच्या दोघांसाठी एक आहे, वेलकम टू द फॅमिली आणि असं. तर त्यामुळे त्याचं एक नवीन मुलगी, आणि यांना आधीपासूनच खरं तर एक आई बाबांना जेव्हा गेलो तेव्हा एक त्यांचं एक झालेलं, त्यांना मुलगी हवी होती. दे हॅड मॅनिफेस्टेड की हा एक मुलगी होते. बाबाला मुलगा होता, आईला मुलगी, आजीला मुलगी. तर ते जे आहे ना एक गॅप बरोबर असा भरलेला आहे. कारण आईला जो होतं की मला शॉपिंगला कोणच नसतं. आम्ही दोघे साधारण क्रिकेटवाले. आणि सिंगापूरला जाताना पण आईंनी मला सांगितलं होतं की फूड वगैरे तर त्याला माहितीये कुठे काय खायचंय वगैरे, ते सांगितलंय वगैरे, पण शॉपिंग साठी तू एक दिवस ठेव. एक कार्ड आहे ह्याचं, भरमसाठ शॉपिंग कर, आल्यानंतर बघू म्हणून. सोहमचे सगळे सिक्रेट सुचित्राताई तुला इनपुट्स देतच असतील. मला गॅरंटी की आता त्या ज्या काही पद्धतीने तुला विचारतात ते वागतोय ना व्यवस्थित, करतोय ना, हे आताही मला का जाणवतंय. कारण आताही जेव्हा मध्ये मध्ये आमचं बिहाइंड द कॅमेरा बोलणं होतं तेव्हा सोहम काही ना काहीतरी पूजाला असं बोलतो किंवा एक म्हणतात ना ह्युमर त्याचा बाहेर येतो, तो असा मस्ती तिच्यासोबत करतो. सो म्हणून तुला सुचित्राताई कदाचित विचारत असतील की तो बरोबर वागतोय. पण ती कळलं तुला तर कळलंय मी किती जरा बिचाराचा आविर्भाव आणला. अजिबात विचारा नाहीये मी. बरं झालं तूच बोलला असं विचारा. ऑन कॅमेरा मीही अशी आहे, पण ऑफ कॅमेरा तू बघितलंस तू. हो मी बघितलं. बट नाही, मला तेच तर ते आईला माहिती, आई कसा मुलाला 28 वर्ष बघितलाय ना, माहिती आहे काय आहे. तर तिचं पुन्हा मध्ये काय आगाऊपणा नाही करत आहे ना, हा त्रास नाही देत ना तुला, सांगा मला, मी बरोबर. तर त्या दिवशी अगं आत्ता आमच्याकडे एक आत्ताचा किस्सा आहे की काहीतरी मस्करीत मी हिला बोललो घरी. मी आई बाबा आजी सगळेच होतो, असे गप्पा मारते की ती मस्करी केली तरी पटकन अशी शांत. आणि तो मला आता माझी स्टोरी आहे ना, स्टोरी माझी आहे ना, काय ऐकायची. तर ती अशी एकदम माझी स्टोरी पण ठेवा पुढे. गेले रूम मध्ये. नंतर रूम मध्ये गेल्यानंतर सकाळी येऊन मी सकाळी नाश्त्याला खूप दिवसांनी मी घरी आलेलो, ऑमलेट ब्रेड. सो माहिती ना तुम्हाला लगेच कळलं काहीतरी झालंय. आजी बाबा आणि करेक्ट गोलमिस, तू तिला असं बोलत जाऊ नकोस. मी काय बोललो, नाही तू भयंकर आगाऊपणा करतोस आणि तू तिला ना असं मस्करीत काही बोलून जातोस, ते मला आवडत नाही, ते मला पटत नाही. काल किती वाईट वाटलं आम्हा दोघांना झोप नाही लागली ना. मी एवढं काय बोललो. आजी पण हो रे, आज सोम कधी कधी ना तुला हिचं काय सोम मध्ये ती ना कधी ना खूप बोलतो त्या बिचारीला. ती बिचारी गप ऐकून घेते. मुलं गप ऐकून घेते नाही, ती बिचारी काही बोलत नाही, हे नाही ते नाही, तू उगाच सोम हे करत जाऊ नकोस. तुला अरे मग ती आगाऊपणा करते तेव्हा काय नाही, ऐकून घ्यायचं, सगळं ऐकून घ्यायचं गपचूप, तू तिला काही बोलायचं नाही, खबरदार काय बोललास. मी नंतर हॅलो पूजा ऐकला,
ते मी मेसेज केलेला ते मला पण असं झालेलं. पण आपल्याला ते असं वाटतं ना मस्करी तर असं आहे. बघा माझं एवढं मग मी मला आता माझी पूजाची पण बाजू- story. हा. मी आता आपण लाडात असं आत्ता म्हणून मग अशी असं पटकन हे केलं किंवा इट इज असंच असं ना तर मी आपण पण तिला असं- असंच केलं आजी म्हणे, सोहम पण हे आजीने आता आई बाबा हळदी कुंकवासाठी आले होते आणि तेव्हा आपण असं की हे जे काही आपलं आपलं सुरू असतं हे आईने आठवणीत ठेवून लक्षात ठेवून तिने मला नंतर सांगितलं तू असं करत जाऊ नकोस तू त्याला." सांगितलं. हो आता फक्त एवढंच आहे की मी सगळ्यांना सांगत नाही की मला ओरडा बसतो मी जरा सिंपती व्यक्तम काढतो ते मध्ये जरा एखादा पण बिचारा सोहम बिहम अशी एक कमेंट आई बाबा म्हणजे असं सोहम म्हणजे एकदम मी याला म्हणते पण पूजतील ते आता थोड्या दिवसात पण मला सासरी पंत बोलवतात. हो त्यांच्याकडे पद्धत आहे कारण ज्या वेळेला रिटर्न गेलो आता पाया पडतो. तुमची जी तुम्ही मला जेवढी रिस्पेक्ट आहे तशी 10% पूजाने मला दिली तरी बरं. 10% कदाचित देत नसेल 90% मी देते नाही अगदी नाही मनापासून तर ही गंमत आहे पण याच हे banter आहे, ओरडतात. याचीच गंमत आहे. हो, पण आई हे बाबा आता याला आणि माझे आई ह्याचंच बाबा जरा मी त्या दिवशी काहीतरी बोललो तर हे लगेच दोघे तिघे सिरियस झालेले नाही, तू मला पण मस्करी करायची अगदी तुझी. सिरियसली माझे बाबा पण मला अगदी सिरियसली की तू व्यवस्थित करतेस ना तुला आवडतं ते नाही करत ना फक्त हा, त्याचं- त्याचं काय हा. आहे तो आणि एक तर माझ्या आई बाबांना हे खूप आहे की अरे तुला एकटीला राहायची सवय लागली आहे सो काही काही गोष्टी तू खूप सोडून देतेस ज्या खरं तर नाही सोडायच्या तसं व्यवस्थित यू शुड बी डिसिप्लिन्ड अबाउट इट पण आईला असं खूप म्हणणं असतं की त्याला करमतंय ना कारण त्याला आजीसोबत राहण्याची सवय आजीला करमतंय ना कारण इतकी वर्ष तो आजी आणि यांचा एक बॉन्ड आहे मग मी आईला एकदा बोललं तुला काय म्हणायचं मी ह्यांना दूर केलंय का किंवा मी फूट पाडते का यांच्यात असं काही नाही मी त्याला सांगते तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जात जा आजीला भेटत जा मला वेळ मिळेल तेव्हा मी जात जाईन असं बट आईचा हा एक खूप याच्या बाबतीत कन्सर्न आहे की त्याच्या आवडीनुसार तू स्वयंपाकाचं बघत जा किंवा त्याला कशी आणि खाण्याची इथे मला पद्धत सांगितलं आहे. की हिच्या तिच्या आवडीचं. तर हे बॅलन्स खूप छान आहे आणि एंड ऑफ द डे आमच्या दोघांची क्लॅरिटी आहे की बाबा मी नाही बाबा तुझ्यामुळे काही त्रास होत नाही आणि हे ती मला पण सांगते की सोहम तुझ्यामुळे मला काही त्रास नाही हे तू बोलायला पाहिजेस तुझ्या मीच बोलतोय तुझं अरे, मला तुझ्यामुळे काही त्रास नाही ठीक आहे मी खूप खुश आहे आता काय करणार आता खूप खुश आहे मी पूजा खरं सांगते अरे नाही ग नाही 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 मी खरंच खूप मी एकटा येणार इंटरव्ह्यूला काम करत नाही पण छान तुमच्यातलं बॉन्डिंग खरंच खूप सुंदर आहे आणि टचवूड ते तसंच राहू दे आणि इतकं छान फॅमिली आहे फॅमिलीलाही तुम्ही इतकं छान सांभाळते दोघांच्या एकमेकांच्या फॅमिलीला तेही खूप इम्पॉर्टंट आहे फक्त दोघांचा संसार नाही पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व आहे त्यात सो ते खूप इम्पॉर्टंट आहे लव्ह हा आपला सेगमेंट झालेला आहे आता आपण म्हणणार आहोत गेम या सेगमेंटकडे आणि त्याच्यात एक त्यांना टास्क आहे त्या टास्कमध्ये आता बघूया कोण जिंकतंय सो आता गेम या सेगमेंटमध्ये असा एक गेम आहे की एक स्लेट तुमच्यापैकी दोघांकडे कोणाकडे तरी असणार आहे आणि मी एक मार्कर देते सो मी जो फोटो दाखवेन तो एकाने कॅमेराला दाखवायचा तुम्ही तो बघायचा ज्याच्याकडे मी हा फोटो देणार आहे तुम्ही कॅमेराला दाखवायचा तुम्ही बघायचा आणि तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे दुसऱ्याने ते बरोबर चित्र तसं काढायचं आहे ओके पण त्याच्यात कुठेही डिरेक्ट हिंट वगैरे असं काही नसणार आहे तुम्हाला सर्कल आहे राऊंड आहे त्रिकोण आहे आयत आहे जे काही आहे व्हॉट एव्हर ट्रायंगल वगैरे ते तशा स्वरूपात सांगायचं आहे ह्याला जोडा तसं जोडा असं हे तुम्ही सगळं सांगू शकता पण डिरेक्टली हिंट नाही देऊ शकता मी पहिलं चित्र बघितलंय तू ते बदल मी नाही बघितलं हा मग याला नाही बघितल्याला ड्रॉ करायला बापरे माझं ड्रॉइंग मला डोक्यात कळलं तरी तुला ड्रॉइंग मध्ये दाखवता Shit, येईल आणि आता काय हे किती उलट आहे मी सांगितलेलं तुला नाही कळणार मला काय म्हणायचंय पण ते बघूया ना बघूया आता तू म्हणतेस ते त्याच्यापर्यंत पोहोचतंय की नाही ते ठीक आहे हरकत नाही आपण ट्राय करूया मी हे पूर्ण तुझ्याकडे देते आणि तू फक्त हे कॅमेराला दाखव एक मी एक ती असं करायचं हा असं करूया पहिले 2-3 तिला करू देत मग पुढचे तू तू ते ठेवलं ते खाली कर कारण समोर तो आरसा आहे ना ते मी बघेन नाही मी आणि मी साधारण येस चिटिंग करण्यात पाजर हा ओके आता तुझी जी स्लेट आहे ना त्याच्या मिडल पार्टिशनच्या थोडं वर एक हॉरिझॉन्टल लाईन काढ उभी अच्छा हे बघ वा 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 तू कन्फ्युज होऊ नको मी कन्फ्युज line करणार काढ. आहे हॉरिझॉन्टल मोठी एंड टू एंड नाही एवढं पण नाही पण हॉरिझॉन्टल लाईन मोठी काढ ओके काढली ओके तिच्या दोन्ही एंड्स पासून थोडस आत नाही त्याच्या बरोबर सेंटर मधून एक परपेंडिक्युलर कर त्याला स्टँडिंग ओके लाईन ओके टी बनव हा असं मी नाही बोलू शकत ना
फक्त स्टँडिंग म्हणजे स्लिपिंग जरा एवढंच बोलू शकते. चित्रकलेचे सरळ लाईन पण नाही मारतायत मला. असंच लग्न झालं तरी ती सरळ म्हणजे ती आडवी करून काढली. ओके, डोंट डिस्टर्ब आता? माझा मास्टरपीस. हा टी आहे हा, मग तू टीच बोलायचं ना. नाही असं ठीक. मी बोलू शकत ना. ओ सॉरी. आता जी स्टँडिंग लाईन काढली आहेस ना तिच्या एंडला छोटी त्याला टेकून स्लिपिंग लाईन काढ असं म्हणजे टेकू छोटीशी. म्हणजे एकदम पॉइंटच्या एंडला. जी स्टँडिंग लाईन काढली आहे हा त्याच्या एंडला हा 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 कळतच नाही हा हा ते स्टँडिंग लाईनच्या एंडला एंडला असं एक छोटीशी स्लिपिंग लाईन काढ. स्लिपिंग लाईन आडवी लाईन. हा आडवी लाईन काढ जी इक्वली असेल. हा म्हणजे ते ज्या स्टँडिंग लाईनचा जो पॉइंट आहे तो त्या स्लिपिंग लाईनच्या मधोमध असेल. त्याचा बेस हवाय तुला. हा बस आता हे मी Okay. बोलू नाही शकत. अच्छा हे मी बोलू शकतो ना. हा हे अरे मी बोलू शकतो. हा आता जी Okay. सगळ्यात पहिली स्लिपिंग लाईन काढली आहेस हा तिचा फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ च्या मधोमध. अरे यार काढते का. बरं चल थांब. हा हो. तिकडनं काय थांब. पहिल्या First स्लिपिंग line. लाईनच्या एका टोकापासून ते सेंटर टोकापर्यंत ह्या लाईनच्या मधोमध एक स्टँडिंग लाईन काढ जी तुझ्या दुसऱ्या स्टँडिंग लाईनच्या हाफ असेल. ए चल आता मी एक मिनिट एक स्टेटमेंट नको दे. एक लाईन दे मी तशी काढणार. बरं ठीक तुझ्या डोक्यात ते क्लिअर आहे माझ्या डोक्यात नाहीये ना पूजा. ओके ओके हा. जी सगळ्यात पहिली तुझी स्लिपिंग लाईन आहे तिच्या लेफ्ट पॉइंट पासून ते सेंटर पॉइंटच्या मध्ये एक पॉइंट पकड. हा पकडला. त्या पॉइंट पासून तुला स्टँडिंग लाईन काढायची आहे पण ती जी दुसरी स्टँडिंग लाईन आहे तिच्या ती सेंटर पर्यंतच म्हणजे हाफच असली पाहिजे. फुल नाही हाफच असली पाहिजे. स्टँडिंग लाईन कर स्टँडिंग लाईन केली. हा, हा ती ठीक आहे. छोटीच काढ. ओके तसंच दुसऱ्या ओके बाजूला ओके पण. ओके मला झोन ओके कळतोय मला. अरे तुम्ही ना हे तुझं हा झोन आहे का. ह्याच्यावर काय हा ठीक आहे. हा कळलं. ओके हा एक झाली. तू बघूनही पुन्हा एकदा रिमाइंड करून सांगू शकतो. झोपाळ आहे नाही, का? आता हा आता थोडंसंच राहिलंय पण दिस इज लाईक द असं ते काहीच झोपाळ आहे. ओके पुढे कंटिन्यू पूजा. झोपाळ्याच्या जवळपास जे असतं ना तू बघूनही त्याच्यासारखं पुन्हा झोपाळ्याच्या काहीतरी जवळ काय घसरगुंडी. झोपाळ्याच्या जवळ नाही, हा, घसरगुंडी. मग अजून Okay. अगं a little असं अच्छा इन बियॉन्ड. दॅट झोन. ठीक आहे तू आता दुसरा एक काहीतरी मला प्रॉब्लेम. पूर्ण झाल्याशिवाय आम्ही तुला काहीच दोन्ही सांगणार नाही. साईडला काढल्यास तू हो दोन्ही त्या साईडला lines? काढलाय तो. नाही आता वडाचं ह्या झाड ज्या आहे. दोन लाईन्स आहेत ना याच्या खाली खूप छोटे नाही आणि खूप मोठे नाही पण मीडियम साईजचे ओव्हल्स काढ लाईनच्या एंडला. लाईनच्या पण ते एंडला. उभे ओव्हल नाही, की आडवे, आडवे? आडवे, अच्छा आडवे तराजू ovals. आहे. पण असा तराजू. मग असं काय आता मग ते- आता SL मग वरची right. याच्यानंतर तुला सांगणार थांब, होते ते की दाखवतील. हे दोन जोड. काय हे? डोळा वाटतोय. अरे याच्यानंतर आता स्टेप बाय स्टेप जात होतो ना. सिंपल गोष्टी सांगणार ना मी. मी डब्ल्यू काढायला सांगितलं असता आणि मी डब्ल्यूच्या खाली झिरो टाकायला लागला. मग तुझ्याशी 3 लाईन झाले असत्या ना. अरे पण Single तराजू. W ची परत length पण नाही आहे, नाही काय तराजू आहे हा. हा बघ. मी तुला फोटो दाखव तराजू कसा छान होता. आईला वर्ष गेलं असतं माझं. मग हे बऱ्यापैकी सांगितलं की नाही. हो पण मला ते वेळेत कळलं तराजू. अरे तर कळलंच असतं. आता ओव्हल नंतर मी तुला ठीक सांगणार आहे. होते. तू अभि आ. ओव्हलचे रेडियस डायमीटर ठीक आहे, ठीक आहे. पकड आणि हाफ सर्कल काढ. ह्याच्यानंतर हाफ तर तुला सर्कल ठीक आहे ना कळायला आता. कळू ठीक आहे शकलं ठीक असतं. आहे तुझ्या डोक्यात क्लिअर आहे ना. ठीक आहे हे पासून हे कॅमेराला तू दाखव हा आणि पुढचं ह्याला बघू. दाखव. मी ह्याला बघू दाखव. आज नाही, पटकन. नाही नाही नाही. हा बघ, सुरू, हे सुरू. अख्खं आडवं पॅलेट आहे. त्याच्या लेफ्ट हँड साइडच्या जरा टुवर्ड्स लेफ्ट टॉप लेफ्टला एक तू असा ना. बघायचं नाही हं ते काढताना तू. हा मी हो, ओके ओके हो. ओके. एक आहे ना इमॅजिन कर तू आधी माझ्याकडे बघ शांतपणे. मोठा वाय असतो ना वाय. अक्षर वाय अख्खं मोठं अक्षर वाय काढ आणि त्याची जी दांडी आहे ना ती अशी शेपटी सारखी वरणे वाय काढ वरणे वाय वाय काढ मोठा वाय काढ हा. आणि त्याची जी वायची एक दांडी खाली येते ती अशी अख्खी शेपटी सारखी अशी वरणे माकडाच्या शेपटी सारखी. ओके आता वाय जो काढलायस हा. तर वायला जे 2 एंड्स आहेत वायचे वाय टोक जे ग्लासासारखे झालेत हा. त्याचे जे 2 टोक आहेत ना तिकडे असे छोटे गोल कर. किती छोटे साधारण. छोटे 3 सेंटीमीटर अरे यार मी कसं सांगत होते तुला खूप मोठं नाही छोटे छोटे असे गोल ग. ओके ओके आणि जो वायची जिकडे तुला शेपटी संपली आहे तिकडे एक साधारण मोठा गोल कर. वायची शेपटी जिकडे संपली आहे त्या शेपटीला असा गोल कर एक मोठा मोठा त्या साधारण एक मोठा गोल.
गोल कर आणि तो असा भर अख्खा, तो भरलेले दोन्ही जे मी तुला गोल सांगतोय ना ते हॉलो नाहीयेत. हॉलो नाहीयेत म्हणजे त्याचे नुसते गोल. ओ नकोय मला, भरलेला हो हवाय. ओके. ते कलर करते. ओके. आणि ते वायच्या पण ज्या ग्लासासारखं जे झालंय त्याचे ते एंड आहेत, एंडला पण छोटे छोटे गोल कर. आणि तुला ते काय बघून साधारण वाटतंय? तर ह्याच्यापेक्षा मी काय, काय तुझा वायच मला मुळात कळला नव्हता. हे वाय काय कसा नाही कळला जगात? वाय फक्त तू असा, एक मिनिट आता मला एक पण क्लिअर करू दे. तू जो वाय काढतेस तो तू लाईन्स वाला काढतेस की असं कर्व वाला कर्व काढतेस? वाला, कारण तू हा, म्हणाला मग ओके, शेपटी माकडासारखी मग करेक्ट लावली. आहे. मग त्याच्या खाली एक जो वायची दांडी आहे, एकत्र वाय येऊन जी एक दांडी काढतेस तो खाली गेलेला आहे शेपटीसारखा. त्या शेपटीच्या एंडला तू एक गोल केलेला आहेस. हो. आता तो गोल आहे, जर एक 3 सेंटीमीटरचा गोल आहे तर त्याच्यात त्याला अटॅच होऊन त्याला एक एक्सटेन्शन म्हणून एक 2 त्याच्यापेक्षा छोटा एक गोल काढ. मोठा गोल आहे हा. त्याला एक एक्सटेन्शन म्हणून इधर ऑन द लेफ्ट साइड और इधर ऑन द राईट साइड त्यापेक्षा जरा छोटासा एक गोल काढ, विच विल बी लाईक अन एक्सटेन्शन टू इट. ओके. थांब काही चाललंय कम्प्लीट झालंय का? मला आता ह्याच्यापेक्षा मला काही नाही सांगितलं. ओके, म्हणजे कम्प्लीट झालंय राईट. आता आपण तुला काय वाटतंय काय असेल हे? ह्याच्यापेक्षा मला नाही वाटत बेटर डिस्क्रिप्शन कोण देऊ शकतो. काहीच नाही कळत आहे यातलं. बरं ठीक आहे, तू आता कॅमेराला दाखव की तू काय चित्र काढलंयस. ओके, ए परीक्षा म्हणजे ही वेगळीच परीक्षा चालली आहे. आता खरा काय आहे ते तू बघ आणि सोहम तू चित्र बघ. मी तुला काय बोललो? हा, ओके. काढलंय तो मी वाय. बऱ्यापैकी. पण हे तुला साधारण हे जरा अवघड आहे हे ओळखण्यासाठी. पण नाही. मी काढलंय बऱ्यापैकी. बरोबर तू काढलंयस तू, सांगितल्याप्रमाणेच काढलंय. बरोबरच काढलंयस. मी तुला हा एक्सटेन्शन तू सांगत होतो ना, तो तुझा असा झाला तो. हा, कारण ते तू फक्त गोल आणि सीते एवढं म्हणजे स्पेसिफिक. पण होऊ शकतं, अगदीच होऊ शकतं. हे बघितलंय मी हे बघ, change मी करतो. काढलं. मला नाही माहिती आहे. नाही बघितलं. ओके, कंटिन्यू. नाही, पुढचे 3 तूच कर पटपन, ठीक मग आहे. तिकडे आपण ट्रान्सफर करूया. म्हणजे बघ ठीक आहे, कितलं चलो. म्हणजे मी किती प्रो आहे तू कळलं बरोबर. तुम्हाला? ठीक. हा हा, ठीक आहे ठीक आहे. मी प्रो असते ना, मी सांगितलं असतं यू काढ आणि त्याच्या सेंटर मधून एक असं हे कर. ह्या वायमुळे हे जर तू- हे जर आता इथे तू वाय असतं कसं ना, हे बघ, काढतेस? हे जर हा. इथे असतं हा. तर लक्षात येण्यासारखं होतं. मी हेडफोन्स वगैरे बोलू शकले असते. झालं, मग दगदग लिहायला लागलं असतं. ठीक आहे. आता पुढचं 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 तुझ्या डोळे बंद कर. एक चौकोन काढ. हो, नाही राहू देत हा. ना. हा. एक चौकोन काढ. रेक्टँगल की स्क्वेअर? चौकोन म्हणजे स्क्वेअर. हा. रेक्टँगल इज ऑल्सो हा, म्हणजे चौकोनच आहे ना रेक्टँगल चल पण. चल 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 पुढे पुढे, ह्याच्यावर चर्चा नको आता. चौकोन Sorry. म्हणजे सगळं आता हा काढलंस. बघू नकोस. ओके. आता काय कर, चौकोनाचा जो दोन्ही एंड्स आहेत ते एक्सटेंड कर हम्म. खालपर्यंत. ओके. आता काय करायचंय तुला, एक चौकोन जो तू उभा काढलायस तसाच आहे ना, ट्राय कर एक आडवा करायला जिकडे एंडच्या मिडल मध्ये आडवा, लाईक अ 3D रेक्टँगल काढ, पण तो हॉरिझॉन्टल काढ. थांब, एक मी स्क्वेअर काढला. उभा काढला त्या स्टुडी मध्ये. स्क्वेअरला असे स्टँड केल्यासारखं करेक्ट खाली आहे, 2 पाय काढले करेक्ट. बघ म्हणजे तुला अंदाज आलाय पाय बी म्हणतेस तर. आणि त्याच्यामध्ये एक असा एक्सटेंडेड सॉरी आता थांब, नाही कशाच्या दाखवत. मध्ये ते मला सांग. त्या दोन्ही लाईन्सच्या हा. जर तू एक चौकोन संपलाय ना जिकडे, तिथपासून एक एक रेक्टँगल काढ जो उभा नाही आडवा आहे. आणि जिकडे आडवा होईल तिकडे परत तुला 2 लाईन्स एक्सटेंड करायच्या. मग तुला अंदाज आला का काय आहे? अच्छा, टीव्ही वगैरे असं काही आहे का? नाही नाही, Stand. नाही उभा आहे, उभा आहे. उभाला हे झालंय, हम्म. त्याला मग मिडवे जिकडे उभाचा एक रेक्टँगल संपतोय त्यानंतर तू एक्सटेन्शन केलेलं आहे. हो, हो. एक्सटेन्शन करायच्या आधीच जिकडे तो उभा रेक्टँगल संपतोय तिकडे तुला आडवा एक चौकोन काढायचा आहे. आडवा विच इज नॉट पॅरल टू इट, परपेंडिक्युलर टू इट. नाही, मी याच्यात चुकले असं मला वाटतंय. काढण्यात की समजण्यात? मी समजण्यात पण मग आणि ठीक आहे. म्हणून काढण्यात पण. काढण्यात चूक, मग तुझी चूक आहे. टिकली काढली ना मी तुला परमनंट पटकन मार्करची. पटकन पटकन, मी कसं पटकन ओळखलेलं. ठीक आहे असो. मी सांगितलंच तितकं स्पेसिफिक होतं. थांब, स्क्वेअर आहे. हम्म. स्क्वेअरला अशा मोठ्या 2 दांड्या काढल्या मी. बरोबर मग स्क्वेअरला लागून एक असा रेक्टँगल आहे जो परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर रेक्टँगल काढला मी. काढलास. हा. मग तो आणि तो परपेंडिक्युलर rectangle रेक्टँगल जिकडे संपल्या संपतोय संपल्या एक हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल नाही, त्याला उभी लाईन जी त्याला सपोर्टला आहे. ओके, बापरे काय करते मी हे. आणि त्याच्या पण हा केलं. पुढे आता पुढे काही नाही, याच्यानंच कळलं पाहिजे. आता काय रफ केलं तिने. नाही नाही, ते मी तू फक्त- दाखवू नको सोहमला. मला दिसत पण नाही, मला बघायचं पण मला नाही बघा, तिने काय आम्ही काढलंय. दोघंही असे चीटच नाही होत ग. अगं त्याच रुंदीचं, ज्या उभ्या रेक्टँगलची जी साईज आहे त्याच चौकोनात बसणारं आडवं काढायचंय तुला. परपेंडिक्युलर काय असतं? परपेंडिक्युलर काय? हे परपेंडिक्युलर आहे. हो सोहम.
बरं ठीक आहे, जिथपर्यंत आले ते आता आपण प्रेक्षकांना दाखवूया काय आहे ते. सो बघू बघू पटकन. आता सोहम चित्र बघणारे पूजाने मला बघायचं पण नाहीये ते. सुंदर चित्र काढ. पूजा दाखव यार प्लीज, दाखव सोहमला तर बघू दे. परपेंडिक्युलर काय असतं जरा मला प्रेक्षकांना जरा सांग जरा. सायन्स मध्ये किती होते तुला? 98 मार्क. 1 मिनिट बघू ते इकडे. हे इथपर्यंत त्याला बरोबर आहे? परपेंडिक्युलर काढायला सांगितलं तुला. परपेंडिक्युलर काय असतं मी काढणार कसं? आत्ता दाखवू शकतो मी. माझं चित्रकलेचे मला सगळ्यात 0 आहेत. मध्ये पहिल्यांदा बोलला होतास ना 3D. हे घे. 3D चे बोलला होतास ते तसं पाय बी सांगितलं काढायचं तर बोलले. जमलं असतं घे मला. घे घे 3D काढ. तर मीच काढणार. ए ना यार पूजा यार, मला आपसाला जेवायला जायचंय. चित्र नाही नाही काढ तिथेच बॅक काढ, साईड तिथेच ही काढ. चुकणारच नाही आता. तुझ्या हिच्या डिस्क्रिप्शन वर मी ठरवणार. हा तू आधी त्यांना दाखव. हा पहिले कॅमेराला दाखव. एक छान स्टँडिंग लाईन काढ. ओके. किती तुला एंड टू एंड हवी आहे? मिडवे आहे? नाही त्या स्टँडिंग लाईनच्याच आजूबाजूला मी आहे तुझे सगळं. पुसतोय हा तुझी हा, चित्रकला. का? डिस्ट्रॅक्ट करते मला. एक राहू दे, वाय राहू दे. हा. का का तो का तो प्रश्न पडलाय मला. हा वाय. हा पुढे. बर असो. एक स्टँडिंग लाईन काढ. एंड टू एंड नाही अशी. एंड टू एंड नाही, अशी मधोमध एक कुठेतरी स्टँडिंग लाईन काढ. ओके. अरे आता त्या स्टँडिंग लाईनलाच असा म्हणजे अजून एक स्टँडिंग लाईन काढ अगदीच जवळ त्याच्या म्हणजे खूप लांब आहे. म्हणजे तुला वन फिंगरचा असा डिस्टन्स ठेव. लाईट स्टँड सारखं. हा लाईट स्टँड सारखं हवंय मला. ओके. खरं तर पाठीला पाठ लावून बसलं पाहिजे. मला कळतं तू थोडं थोडं काय करतो. तू माझ्याकडे बघू नको. तर पुढे. आलं तर लग्न आता. पुढे. त्या ह्याला खाली एक ओव्हल काढ बरं असा. कळलं मला. लाईट स्टँड आहे का? नाही खाली म्हणते मी. हा पण एक साधारण खाली बेस झाला ना साधारण. तो त्याचा. नाही स्टँडिंग ओव्हल काढायचा तुला. ओके. स्टँडिंग ओव्हल जो आहे ना पॅरल आहे का? नाही पॅरल नाही. हे बघ तुझी जी स्ट्रेट लाईन आहे ना हाताने नाही पूजा. तुझी जी स्ट्रेट लाईन आहे ना तिच्या खालच्या पॉइंट 2 स्ट्रेट लाईन्स आहेत आता. हा त्या दोन्ही स्ट्रेट लाईन्सचा जे जे एंड आहे हा. तिथून त्याला चिटकून तुला स्टँडिंग ओव्हल काढायचंय. स्टँडिंग ओव्हल काय असतं असा? हा ओके. अच्छा तुझं हे वॉच आहे का? रिस्ट नाही, वॉच नाही, सारखं नाही, नाही का? नाही. अच्छा पेंडंट ठीक नाही आहे. हा. आता एक काम कर. तो काय जरा तू ओव्हल आणि स्टँडिंग लाईन ठीक आहे चल जे काढलं असशील ते. आता जी स्टँडिंग लाईन आहे म्हणजे जे तुझं स्टँड आहे कळलं. त्याच्यामधून अशा व्हेरियस चार स्टँडिंग लाईन्स काढ. हो पण चार स्टँडिंग लाईन्स काढ त्या वरच्या तुझ्या वर्टिकल रेक्टँगलच्या मध्ये बरोबर 4 वर्टिकल स्टँडिंग. रेक्टँगल कुठून आला आता? ते जे तुझं स्टँड आहे हा. त्याच्यामध्ये त्या स्टँडच्या मध्ये 4 अशा लाईन्स काढ ज्या त्या ओव्हलच्या सेंटर पर्यंत येऊ देत. मी ऐक आता 1 मिनिट. मी ते 2 जे तुझे पॅरल जे ठेवलेत ना ते खूप बारीक बारीक नाही नाही मग ते जरा जाड कर. ओके. हे बघ हे बोलायचं मी असतं. म्हणून मी हे तुला सांगितलं एक वन फिंगर तू स्टँड बोललीस मला. बुंदा काढू. झाडाचा बुंदा? हा थोडासा हा अब, हा मग जर आम्ही- झाडाचा बुंदा काढणार असेल तर खालचा ओव्हल पण तुला जरा मोठा करावा लागेल. ते कळलं मला पण आता जे मी काढलेलं ना पूजा त्याच्यात स्कोपच नव्हता मधनं लाईन पट्टी असते जायला. ना आपली हा. आपली पट्टी असते ना आपली स्केल हा ओके. तेवढं पण जाणे पण असं आता उभ्या लाईन्स काढू मध्ये. चार ज्या त्या ओव्हलच्या सेंटर पर्यंत येतील. कळतंय साधारण काय आहे? नाही असं पटकन काहीच अंदाज नसताना नाही करणार हे. अजून काय आहे त्याच्यात काही एक अजून, डिटेलिंग काय हा, सांगू हा, शकतेस detailing मला? एक सांगू शकते मी तुला. आता जे तू बुंदा काढलाय ज्याच्यामध्ये ज्या 4 लाईन्स आहेत त्या 4 लाईन्सला वरती असं एक आउटलेट दिल्यासारखं स्लीपिंग लाईन्स काढ छोट्या छोट्या ज्या त्या बुंदाच्या थोड्याशा बाहेर येतील. भाजी बिजीचा प्रकार आहे का? नाही. नाही. ओके. अशा म्हणजे हा म्हणजे स्ट्रोक्स नाही काढायचे तुला. वी डोंट वॉन्ट स्ट्रोक्स. ज्या तुझ्या स्टँडिंग लाईन्स असतील ना त्याचा जे एंड आहे तिथे प्रत्येक लाईनला एक आउटलेट दे स्लीपिंग लाईनचा. टुवर्ड्स लेफ्ट टुवर्ड्स राईट? राईटला 3 दे, राईटला 2 दे, लेफ्टला 2 दे. आणि आता तुझा जो बुंदा आहे त्याच्यात ज्या 4 स्ट्रिंग्स आहेत ज्या 4 लाईन्स आहेत हे गिटार वीणा असं काही आहे का? स्ट्रिंग्स चुकून बोलले मी पण स्ट्रिंग नाहीच बोललीस तू. मी आता बोलले. हो काय? हा पण जर तू न ऐकता तू ओळखला असशील तर भाई. नाही कारण मग आता ह्याच्यामध्ये मी होल करणार होतो. हा मी पुढचं होलच सांगणार होते की ओव्हलच्या थोडस. पण पूजा हे चौकोन असतात तुला. उत्कृष्ट काढलेली
पण पूजा तुला हे मेश करायला सांगायला लागत ना, गिटारला हे मेशेस असतात. हो पण आता हे मी इतकं स्पेसिफिक नाही कसं चौकोन सांगणार? चौक आता हे तू जर- ओळखलंस ना बघू मला बघू. फोटो तर बघ, चित्र तर बघ ना. तू ओव्हल म्हणालीस, हा ओव्हल आहे माझा. ओव्हल. हो बरोबर आहे ओव्हल वगैरे ते अवघडच आहे सोहम. नाही इथे आपण अवघड. एकमेकांना का ब्लेम करतो? नाही हे बघ ना, आपण हे जर हे चौकोन चौकोन असे केले हे असते बघ, ना, हे बघ. त्याच्यामध्ये तुला डॉट तर डॉट तसं केले सोपं असते ना, वाटतंय. लगेच तसंच कळलं मला असतं मगाशी मला. वाटलं होतं तुझ्या बाबतीत. शी, तू तर तुझा ठाण्याला करून तू वेस्टर्नची लाईन पकडली. ए बघ बघ कळलं कोण जास्त समजूतदार आहे. बरं ठीक आहे, एक लास्ट पिक्चर घेऊया, देन आपण लोचाकडे वळूया. ठीक माझं आहे? ना हे वडाचं झाड झालंय. मला सुरुवातीला कळेच ना. आता पूजा कमॉन. चल हा चल चल पुसते वाय पण पुसतो. पुसायचं आहे, त्याच्यामुळे माझी एनर्जी याच्यातली गेली. शी चुकलो नसतो मी. चल पुढे. मग तसं तर तू आधी काढलं होतंस म्हणून मला नंतरचे दोन ओळखताना मला छान सांग हा, नीट सांग. एक अरे तू sleeping कॅमेराला line दाखवायचं हा, आधी हा, काय आहे ते. नाही, त्यांना पण लोकांना कळू दे ही किती वेगळं सांगते. काढ. इथे जे काही इझी. एक स्लीपिंग लाईन काढ नॉर्मल साईज. ओके, काढली. स्लीपिंग लाईनच्या मधोमध जो मिड पॉइंट आहे तिथून एक अगदी छोटी स्टँडिंग लाईन काढ. प्लस छोटा प्लस आहे. ओके, आता जी स्टँडिंग लाईन आहे तिचा जो शेवटचा पॉइंट आहे त्याला धरून एक स्लीपिंग लाईन काढ जी तुझ्या पहिल्या स्लीपिंग लाईन पेक्षा छोटी असेल. पॅरलेल होईल पण. पॅरलल पॉइंट. येस. आता जी सेकंड लाईन काढलीस तिचे दोन टोक घेऊन खाली त्यांना एका पॉइंटला जोड, म्हणजे इट शुड लुक लाईक अ ट्रायंगल, उलटा ट्रायंगल. काय म्हणालीस हे परत सांग. जी तुझी सेकंड लाईन आता तू काढलीस जी वरच्यापेक्षा छोटी आहे. छोटी आहे, हम्म. तिचे जे दोन टोक आहेत हम्म. त्या टोकांपासून साधारण खालच्या एका मिड पॉइंट पर्यंत लाईन्स काढ, दोन, ज्या उलट्या ट्रायंगल सारखं दिसू देते. उलटा ट्रायंगल कसा? उलटा ट्रायंगल. ठीक आहे, कळलं मला. हम्म. आता तो जो उलटा ट्रायंगल आहे ना, इट इज जस्ट अ स्ट्रक्चर मॉडेल. आता त्याच्यामध्ये तुला मल्टिपल सर्कल्स काढायचे, ओके. छोटे छोटे. पिझ्झा सारखं आहे का काही हे? नाही, ठीक आहे. बस ते त्याच्या जास्त आत- एक्सप्लेन ह्याच्यात करू शकत नाही कारण ते खूप इझी आहे. ओके, परत कळून मग ह्या ट्रायंगलच्या आत काही सर्क्युलर सर्क्युलर हा काढायचं. ट्रायंगलच्या मध्येच यू हॅव टू फिल द ट्रायंगल विथ सर्कल्स. वर खाली चालतील, छोटे मोठे सर्कल्स चालतील, पण खूप मोठे खूप छोटे असे नको. साधारण जरा सेम सर्कल्स वाटतील असे. मला फक्त तुझी वरची लाईनचं काय हे होतं वरची ना, लाईन ना ती साधारण आहे, म्हणजे असं काही ती इम्पॉर्टंट नाहीये. जो तुझा उलटा ट्रायंगल आहे आणि उलटा ट्रायंगल मध्ये जे तू सर्कल्स काढतोयस ते इम्पॉर्टंट आहेत. ते सर्कल्स हॉलो आहेत की काय आहे? ते 3D आहेत ऍक्च्युली, ओके. बट तू ते भरलेस तर तुला कदाचित कळू शकेल की ते काय आहे. हॉलो नाहीये ते. ओके, मला वरचा स्टँड मध्ये कन्फ्युज आहे. नाहीतर हा, दिस ते कॅन बी अ वरचं- ग्लास, दिस कॅन बी आय डोंट नो व्हॉट. No, कारण बरं ठीक आहे, चल लेट्स डू अ थिंग. जो तुझा ट्रायंगल आहे ना त्याच्या वरची जी स्लीपिंग लाईन आहे ती अगदी छोटी करून टाक. ओके, छोटी करून टाकू मी, त्याची अर्धी करू का हा. खालच्या ट्रायंगलच्या? ओके, हा. कळतंय आता काही थोडंफार? ऐक, मी तुला व्हेरी ऑनेस्ट सांगतो. मी आधी एक लाईन, आधी तुम्हाला आडवी लाईन सांगितली, हा. त्याच्या मधनं एक उभी लाईन सांगितली. हो. तर उभीच्या सेंटरला, हम्म, सेंटर पासनं मी एक आडवी लाईन काढली, बरोबर. बरोबर. त्याच्या एंडला गेल्यानंतर दोन्हीच्या एंड कडनं मी खाली एक कॉमन पॉईंट पकडला आणि त्याला एक उलटा ट्रायंगल काढला. हा बरोबर. बरोबर आता आहे. उलटा ट्रायंगल इज जस्ट अ स्ट्रक्चर मॉडेल. मी म्हटलं त्या उलटा ट्रायंगलच्या मध्ये तुला सगळे सर्कल्स काढायचे. ते मी काढलेत, भरपूर काढलेस. भरपूर काढले. ते म्हणजे आता बुडबुड्यांसारखं हा, बुडबुडांसारखंच आहे. काढलेत मी याच्या आता. वर नाही, मी तुला नीट अजून एक्सप्लेन नाही करू. झालंय ऑलमोस्ट पिक्चर तिने सांगितलेला आहे. आणि ओके. आता जे काढलंय ते फायनल पिक्चर आणि आता हे आपण बघू ओळखलंच शकतो. actually बापरे, हे टफ आहे, द्राक्ष कारण आहेत it is- का? Yes. म्हणजे मग तू काय सांगितलं पाहिजे मला? मी काय सांगितलं पाहिजे वगैरे गोलच नाही. ट्रायंगल मध्ये काढ बोलली असतीस ना पूजा. दोनच? गोलच ट्रायंगल शेप मध्ये काढ, म्हणजे कळतंय का? पण तू आधी बघ, तू द्राक्ष ए थांब सोहम, थांब ना आधी, तू आधी मेन पिक्चर कळू दे आधी काय. हा, हे बघ मी काय केलंय बघ, कळलं तुला? एक्सेप्ट इट. मी छान सांगितलं, तू छान काढलं. मी छान गेस केलंय. हे द्राक्ष आहेत, प्लीज बघा समोरच्या कॅमेरा. द्राक्ष बघा रे. बघताय तुम्ही, बघताय. मी सांगितलं असं ते आडवी आणि नंतर नंतर गोल गोल हे त्रिकोण कर, गोल गोलांचा हे मलाही त्रिकोण कर. होत होतं, मी असं बोलले का तुला? मग बोलायचं होतं मी फाट नाही कर. ना असं. I'm आता like, तू okay, एक. ठीक आहे, you ती did असं. your, ठीक आहे, आता लास्ट आणि best आता मी thing आहे. सोहमला ए तू बघू नकोस पूजा पुढे. मी सोहमला चॉईस देते की त्याच्यातलं कुठलंही तू निवड. हा दाखवायचं कॅमेराला काय. ओ माय गॉड. Come on पूजा, you can do it. हा Come on पूजा. आणि हाईप असं करतो एकदम सोपं आहे. हा ठीक आहे चल. पूजा,
जरा मोठं काढायला लागेल. करेक्ट. ऐक, आता पहिलं काय कर, एक रेक्टँगल काढ, एक प्रॉपर रेक्टँगल काढ. मधोमध काढू. मधोमध काढ, काही प्रॉब्लेम नाही. एक प्रॉपर रेक्टँगल काढ जो लेंथला जास्त मोठा आहे उंचीपेक्षा. ओके, रेक्टँगल त्यालाच वाटत. तरी बाबा मी सांगून ठेवलं मगाशी चौकोन तुला रेक्टँगल वाटत होता. रेक्टँगल नव्हता वाटत. वाटलेला चौकोन, आहे square काढू की आहे rectangle काढू डिसिजन असा माझा रिव्ह्यू प्रश्न होता. रिव्ह्यू चेक करा. रेक- मग पुढे चौकोन disturb- बोलल्यावर तू इथे लक्ष दे ना, मग ना गडबड होते. तू क्वाड्रिलॅटरल बोललास मग मी अरे. स्क्वेअर हवाय की ऐक रेक्टँगल. ऐक 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 रेक्टँगल जो काढलायस, त्याच्या वरची एक आडवी लाईन आणि खालची एक आडवी लाईन आहे. खालच्या आडव्या लाईनला एक दोन्ही साईडच्या एंडने एक उभी 2 सेंटीमीटर अगदी खाली कर, खाली. तिकडनं पण खाली कर, आणि तो एक परत एक बॉक्स छोटा कम्प्लीट कर. ओके, तो पण एक रेक्टँगलच झालाय पण एकदम स्लीक आहे. स्लीक आहे. करेक्ट. त्या खूप स्लीक हवाय का तुला? खूप स्लीक हवाय? नाही नाही खूप नाही, त्याच्यात एक कारण त्याच्यामध्ये एक तुला एक डिव्हाइस काढायचा. ओके. ठीक आहे, ते मी तुला नंतर सांगतो. ते मी नंतर सांगतो. ओके. ओके, ते आता सांगितलं तर आता वरचा जो रेक्टँगल आहे, जो मोठा रेक्टँगल, त्याच्यामध्ये एक मध्ये एक गॅप ठेवून दोन्ही साईडला स्क्वेअर्स काढ. स्क्वेअर बघायचा आता, दोन्ही साईडकडे स्क्वेअर्स काढ. ओके, कॅसेट आहे ही? तुला काय नाही. सांगतो विचारू पण नको, तो डायरेक्ट No. तुम्हाला एवढं माहिती आहे की याने ते एवढं स्क्वेअर्स आवडतं. काढलेस, ऐक ते स्क्वेअर काढलेस, त्या स्क्वेअरच्या बरोबर सेंटरला, दोन्ही स्क्वेअरच्या सेंटरला सर्कल काढ. ओके, त्या दोन्ही स्क्वेअरच्या मध्ये सर्कल काढ. म्हणजे तू आता ते दोन्ही स्क्वेअरच्या मध्ये सर्कल काढलायस, काढलेत. एकच काढलाय. दोन्ही स्क्वेअरच्या, ते 2 स्क्वेअर हॉलो आहेत ना, हा. त्याच्यामध्ये सर्कल काढ. तू अच्छा ओ ओके, कळलं. थांब. ओ मी नाही बघत आहे पूजा. तुम्हाला नीट सांग सो. 2 स्क्वेअर आहेत, थांब, ते 2 जे हॉलो स्क्वेअर आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्या आत. त्याच्या आत काढलाय मी. हा, आता ते जे सर्कल काढलेले आहे स्क्वेअरच्या आत, त्यांना थोडे थोडेसे डॉट 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 मारायचे त्यांच्या एंडला. त्यांच्या एंडला म्हणजे हा, डॉट 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 असा तुझा गोल आहे. सॉरी, हा. तुझा एक गोल आहे. हा. तर गोलच्या एंडला जिकडे जरा तुझी एज आहे, एजला थोडेसे छोटे ठिपके 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 मार अख्खे सर्कल मध्ये. अख्ख्या सर्कल मध्ये. ओके. हे जरा कॉम्प्लिकेट करायला, नाहीतर मी मगाशीच प्रॉम्प्ट सांगून ते कधी झालं असतं, बट जरा हा टाइम स्पेंड वाढवेल. कॅसेट आहे. नाही नाही कॅसेट नाही, बट युअर इन द राईट इन अ व्हेरी सिम्पल. आता तो जो स्क्वेअर आहे, ते डीजे वाला आहे का? नाही, आता तो जो स्क्वेअर आहे, हा. त्या स्क्वेअरचे 4 जे टोक आहेत, हम्म. त्याच्याकडनं ना टुवर्ड्स दॅट सर्कल हा. अशा लाईन्स काढ. गॅस शेगडी आहे ही. येस, आता तुला फक्त ते जरा गॅस शेगडी काढ जरा, म्हणजे, आणि ते फक्त जे खालचं ते चौकोन आहे ना त्याला गोल गोल काढ. नॉब्स बोलू नाही शकत ना मी. सॉरी तरी कशाला बोलतोय. ब्रिलियंट आहे रे मी. थँक्यू गाईस. हा हा हा. तुला मी मिशा काढी नाही याने. 2 स्क्वेअरच्या मध्ये जो काय सर्कल होता, अरे मग 2 स्क्वेअर्सच्या मध्ये सर्कल काढ. मला खूप इंटरेस्टिंग वाटत तुझ्या मध्ये, कारण म्हटलं आता हा जेव्हा पुढचं सांगणार आहे तेव्हा काय होणार. आणि आय थिंक तुला कळलं की त्याने, आणि तेही त्याने माझ्याच माथी मारलं की Circles. त्याच्यामध्ये कळलंस का, म्हणजे त्याच्या आत. सर्कल्स बोललं पाहिजे. ब्रिलियंट आहे. आम्हाला हिच्या प्रॉब्लेम आहे. ब्रिलियंट. हा. दाखव दाखव. पण मी चांगलंच काढत होते. आता मी बोलणार, मी काढलं उत्तमच. छान झालंय, मस्त ब्रिलियंट झालंय यार finally. तुझ्या. एक्सिलंट. तुझ्या जर की टॅलेंटेड नाहीये गो. थँक्यू. So, आता आपण लोचा या सेगमेंट कडे वळणार आहोत. त्याच्यासाठी आता मला आणखीन एक स्लेट लागेल आणि तो अगदी पटकन होणारा गेम आहे. सो एक स्लेट आता आपण पूजा तुला देऊया. हा मार्कर तुझा, हे डस्टर तुझं, आणि हे रिमूव्ह करून, येस थँक्यू. सोहम हे तुझ्यासाठी. ओके, सो आता आधी मला सगळ्यात आधी तुम्ही सांगा की लोचा हे सेगमेंट आमचं असं आहे की तुम्हाला एक लोचा मुवमेंट्स शेअर करायची असते. सो तुमच्या लग्नात किंवा अफेअरच्या दरम्यान किंवा आत्ता लग्न झाल्यानंतर हे गेम्सच्या आधी काय लोचा मुवमेंट झाली असं तुम्हाला वाटतं आत्तापर्यंत तुमच्या रिलेशनशिपमध्ये लोचा मुवमेंट? वेळ निघण्याची आमची दरवेळची एक लोचा मुवमेंट होती, आणि आम्ही एक वेळ ठरवतो आणि काही कारणांमुळे आम्हाला जरा लेट जातो. म्हणजे कारणांमुळे असं तू डोळा पूजाकडे का केला? अरे असं नाही, मला ना असं लगेच असं काहीतरी डोळ्यात आलं.
तर पूजा एकदम पंक्च्युअल आहे. पूजा हो पोचते वेळेत, फक्त निघायचं वेळेत नसतं. असं कधी कधी मी आज होतं. उशिरा आले. आज कोण थोडा. उशिरा आलं? मी पार्किंग करायला लागते मॅडम. मी वेळेत पोहोचले. बरोबर आहे. 10 मिनिटं But- हा उशिरा आलाय. असं लोचा आमच्यात साधारण किंवा आमच्यात अजून काय होतं त्याचं लग्नादरम्यान झालं काही गडबडी दरम्यान तयारी करताना लोचा मुवमेंट अशी काय झाली किंवा लग्नात ऐन वेळेला काहीतरी अशी लोचा मुवमेंट झाली? नाही, आपण डान्स पण चुकलो नाही. मी विसरले पण मला कधी ते confident. लक्षात ठेवणं लोचा मी तुला सांगू, लोचा मुवमेंट खरं तर अशी काही विचार नाही केली आहे. बट लग्नानंतर काही बनवताना काही देताना अशी काहीतरी आठवलंय दोघांना? एकीलाच आठवलं, मला आठवत नव्हतं. तिच्या आठवण्यावरनं बनवतानावरनं काहीतरी आठवलं. तर ते तिच्याकडनं आलेलं बरं आहे. नाही पण तू बोल ना, सांग आहे स्कोप तुझ्याकडे. काही नाही. आम्ही दोघंही स्वयंपाकाच्या बाबतीत चांगले होतो. म्हणजे अगदीच काहीच जमत नाही वगैरे असं नाही. तो माझ्याहून खूप चांगलं त्याला जमतं. खूप छान चविष्ट असं तो जेवण करतो. पण एकदा माझ्याकडून असं झालं होतं की आपण नूडल्स तयार करत असताना त्याचा बॉइलिंग पॉइंट माझ्याकडून चुकला आणि त्या नूडल्स जरा सॉफ्ट झाल्या. म्हणजे ओव्हर कुक नाही म्हणता येणार पण त्या सॉफ्ट झाल्या. उपमा त्यामुळे झाला. मग उपमा नाही, बिपमा काय उपमा नाही, नव्हता. एवढं पण नाही. ते Sorry. तुझं झालं होतं. सॉरी. ते थोडस जास्त कुक झाल्यामुळे ते टू बी अगदीच, व्हेरी ऑनेस्ट, ते खरंच छान झालेलं. चवीला छान तिला आहे. तिचं दोघांच्याही काय झालं बाबतीत. की अरे हे असं, कारण See, ती मला एक्साइटेड माहिती होती आहे की माझ्यासाठी हा बनवायला. आणि ह्या बाबतीत तो तसा परफेक्शनिस्ट आहे. म्हणजे माझ्याहून चांगलं जमतं त्याला आणि सगळंच अगदी प्रॉपरली त्याला फ्लेवर्स माहिती असतात, त्याचं टेक्स्चर माहिती असतं, कुठल्या वेळी कुठलं काय टाकायचंय, किती ऑइलचं हिटिंग पॉइंट वगैरे सगळं त्याला माहिती असतं. हा सो त्यामुळे मी जरा कॉन्शियसलीच हे करत होते की अरे थोडं वर खाली झालं तरी ये पकडले का ना अशा झोन मध्ये. नाहीतर काय केवढी चवीला कॉन्शियस झाली, छान पण तिने लागतं तर- मंचुरियन म्हणजे हाकान वगैरे मंचुरियन बनवलेले. बाकी मी ते छानच झालं होतं. त्याचा फक्त एवढा प्रॉब्लेम झाला होता की ते जरा जास्त शिजले होते. बाकी चवीत वगैरे फरक नव्हता. पण जसे छान ऑइली दिसतात तसे न दिसता ते जरा गचके झाले होते. म्हणजे सुटसुटीत तिला आणि ते तिलाही झाले. आता हे मला खरंच सुचलं नव्हतं. तीच स्वतः हसली म्हणून मला असं आता तू हे माझं- एवढं नाही, मी हसले वेगळ्या माझं काय, कारणासाठी. माझं हा, काय? तेच कारण यानंतर त्याचंही असं झालं होतं. तो पास्ता खराब झालेला. पास्ता खराबच होता तो. पास्ता खराब होता. बरं. अगं, पास्ता साबुदाणा वड्यावर का लागत होता? नाही, आता पास्त्यात पण प्रकार असतात ना. तर तो ब्लांच करून टाकायचा हा. होता तो. तर तो ते त्याच्या रागीचा लक्षात होता. नाही आला. तर त्याचा रागीचा पास्ता होता तो. तर तो त्याच्या लक्षात नाही आला. त्याने नॉर्मल पास्ता सारखा त्याला शिजवायला तो मी घेतला. उकळत्या पाण्यात टाकला हा, आणि आणि तो शिजला त्यातच पण नाही, पण त्याचं हा. मेड पण झालं. ते मला कळलंच नाही त्याचं कसं. ते आता ते असं आपण म्हणतो ना की राईस पेपरच्या बाबतीत असं होतं बघ की ते चिवट होतं, पटकन कळत नाही आपल्याला. ते तसं त्याचं झालं. आणि मग तरी त्यानंतर स्पोर्टिंग स्पिरिट त्याने ते टाकलं त्या सॉस मध्ये वगैरे आणि त्याने सगळा सॉस असा शोषला आणि तसं उपीट झालं होतं त्याचं. उपीटच झालेलं. मी तिला काय मी म्हणालो, पूजा ऐक ना, हे तू नाही खाल्लंस तरी चालणार आहे. पण आम्ही दोघांच्याही चुकलेल्या गोष्टी खाल्ल्या. असं हाच लोचा आहे, बाकी असं काय असं काही लोचा काय नाही. आणि ह्या बाबतीत पण रेस इज जस्ट सिच्युएशनल. मला असं चवीला मला छान होतं. ते मला काहीतरी सरप्राईज काहीतरी मिळणार होतं आणि जे तू मला सांगितलेलंस, कोणा दुसऱ्यांकडनं काहीतरी सरप्राईज मिळणार. आय डोंट रिमेंबर. नाही मी असं नाही काही केलं. तूच केलंस ग. मी मला नाही असं आठवतंय. काही केलं. ती मला असं बोलू सरप्राईज नको. असं करायचं. लोकांना वाटेल की आय कॅन कीप सिक्रेट. ओके. नाही. मग हाच आमचा जेवणाचाच लोचा आहे. कारण नाही मी जेन्युइनली असं काही केलं. मला असं का वाटतंय पण असं केलेलं असतो. मी नंतर तुला सरप्राईज नंतर सांगितलं असेल की आता जसं मगाशी मी बोलता स्ट्रिंग्स बोलले तसं मी काहीतरी बोलले असेल जे तुझ्या आणि मग मला लक्षातही अंदाज, आलं आणि मी नसेल. असं मग ते पटकन सरप्राईज दिल्यानंतर पण म्हणतो अरे पण मी ना ओ, चुकून तुझं ते ते बोलत होतो, म्हणणं तुला नाही होतं ना का? लक्षात आलं असं काहीतरी झालं असेल. गॉट इट. ठीक आहे. बरं, आता त्यांचा लोचा होणार आहे की नाही हे आता आपण एका क्विक गेमने ठरवूया की आता ते एकमेकांना किती ओळखतायत आणि त्या दरम्यान ओळखताना त्यांचा काही लोचा होतोय का. सो मी एक प्रश्न देणार, त्याच्यावर तुम्ही दोघांनी उत्तरं लिहायची आहेत. ती उत्तरं जर करेक्ट आली, सेम आली, तर आम्ही समजू की तुम्ही छान ओळखता आहात किंवा तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी असं. ओके. फर्स्ट, आणि तुम्ही लिहायचं आणि कॅमेराला दाखवायचं आहे. ओके. पहिला प्रश्न, पहिली भेट झाली ते ठिकाण. पहिली भेट झाली ते ठिकाण. मोठ्या अक्षरातली पूजा, कॅमेराला दिसेल असं.
स्पेसिफिक हा सांगायचं स्पेसिफिक असं नको सांगू ठाणा मुलुंड मालाड असं नाही आयला. स्पेसिफिक ठिकाण मग सांग. त्या दिवशी भेटून आम्ही कुठे गेलो हे लिहू का? कारण आम्ही तू बोललीस तसं स्पेसिफिक ठिकाणात बसून ठीक आहे. डन मी इंग्लिश मध्ये लिहिलंय. हा सेम ते नाही थिंग कर. ओके आता कॅमेराला दाखवा. ओके सो दोघांनीही दोघांची उत्तरं तुझं काय होतं पूजा मुसलं. हा, प्रशांत ठीक आहे, कॉर्नर हरकत हा नाही. हा हा प्रशांत बघितलं कॉर्नर होतं त्यांनी ते camera. बघितलेलं हा. आहे. प्रशांत प्रशांत कॉर्नर त्याच्या कॉर्नर. पुढे काहीतरी तू लिहिलेलंच आहे पाणीपुरी. पाणीपुरी मी पण पाणीपुरी त्यानंतर आम्ही मनीषला आम्ही खरं तर पाणीपुरी खाऊन जे काय कॉफीला घेऊन गेलेलो मी हिला अफलातूनच होतं पण ते. मजा आली होती. इट वॉज नाईस. बराच वेळ होता आणि मध्ये. बरं आता सेकंड तुम्ही लिहा कॅमेराला दाखवा आणि मग आपण ते आन्सर डिक्लेअर करणार आहोत की आहे की नाही. ओके सेकंड अशी गोष्ट ज्याच्याशिवाय तुमचा पार्टनर राहू शकत नाही. तू सोहम विषयी लिहायचीस सोहम तू पूजा विषयी लिहायचीस. म्हणजे असं काहीही चालेल ना हो, हो. खाण्याचं किंवा हो, हो. ओके तू पण दाखव बघू आता आता मी. बघा हा बघा एकमेकांची मी लिहिलं झोप आणि क्लेनलीनेस. नाही मी झोप का लिहिलंय कारण पूजा साधारण 80% तरी स्लीप डिप्राईव्ड आहे. तिला साधारण झोपच कमी होती बिचारीची. तर तिला गप्पा मारता मारता एकदा आम्ही तर क्लिनिंग करायला घेतलेलं घर. आणि मी बोलतो हिचं क्लिनिंगला एवढा काय वेळ बघतो तर त्या सगळ्या पसाराच्या मध्ये मी झोपले बाहेर होते. झोपलेली ती मी उठवलं पण नाही अगं, मग. कारण म्हणजे लग्न आणि- मग घरी शिफ्ट होणं लगेच काम सुरू होणं ह्याच्यात ती एक दिवस सुट्टी मिळाली होती आणि अख्खं कपाट मला रचायचं होतं आणि सगळं मी काढलं वगैरे आणि मला खूप झोपायला लागली. तर मी तिकडेच त्याचा बेडवर असं सरकवलं. बेडच्या खाली बेड वर कपाटात सगळे कपडे आणि मी अशी मध्ये झोपली. आणि क्लेनलीनेस पूजाला खूप सगळं नीटनेटकं टापटीप ठेवायची सवय आहे आणि ते तिला ते शूटिंग करून आल्यानंतरही तिला ते सगळं करायचं असतं. So तिच्यासाठी तो एक शी कॅनॉट लिव्ह विदाउट ओके थिंग्स बीइंग क्लीन. ओके आणि हिने लिहिलेलं उत्तर परफेक्ट आहे तुझ्यासाठी. अगदीच मला कॉफी ही साधारण मी कन्झ्युम करतो मी पित पण नाही कॉफी माझी. आणि प्ले स्टेशन कारण दिवसभराचं सगळं जरा एक तणाव जर काढण्याचा असतो तो एक प्रकार. ओके मग तो प्ले स्टेशन असो मेडिटेशन किंवा आहे त्याच्यासाठी. हो मला तो माझा तो झोन आहे किंवा ड्रायव्हिंग पण टू बी व्हेरी ऑनेस्ट. ठीक आहे. तिसरा प्रश्न लग्नातली दोघांची फेवरेट मुमेंट सेम असावी असं मला वाटतंय. दोघांची लग्नातली फेवरेट मुमेंट. मी माझी तरी लिहितो. तू तुझीच कशी लिहिणार? माझं असं म्हणणं की दोघांची सेम असेल कदाचित म्हणून किंवा डिस्कस झालेली असेल तर नाही म्हणजे मी same माझी हा झाली म्हणजे आहे. ते आणि मग नंतर मी एक दाखव. नाही इतक्यात. दाखव मी नाही दाखवू बघितलं. शकतेस तुझं लिहून झालं तू दाखवू शकतेस. वरमाळा आणि जेवण. जेवण. ओके सोहमने मी काय दुसरं लिहित होतो. पूजाचा उखाणा असं त्याने लिहिलंय. दुसरं काय पूजाचा लिहायचं तुला? उखाणा. ओके दुसरं मी हे लिहिणार होतो हा, मला भडी पण मी मार. तेच बोलणार होते पण मला असं झालं तू नाही पूजाचा ते उखाणा. कदाचित. कारण तो आमच्यासाठी सगळ्यांसाठीच खूप असा एकदम इमोशनल वाला. तर तिचा तो एक उखाणा होता जो त्याच्यामुळे आम्ही सगळेच जरा खूप खूप ओव्हरवेल्म झालेलो. छान होता तो आणि खूप मस्त खूप मस्त सगळ्यांनी होता. वर्क केलं होतं. कॉमन म्हणायला मी Solid बोललो आहे असतो आमचे डान्स परफॉर्मन्स डान्स परफॉर्मन्स किंवा इव्हन ते पण फुलवाला. ते फुल हा. So गुलाब. मला तीच वाटलेली म्हणून मला मी मी पण तुम्हाला, मी हा, तेच लिहिणार होते त्याच्यासाठी पण असं वाटलं. मला असं झालं तो कदाचित नाही लिहिणार आणि नाहीच लिहिलं त्याने. ओके पण मला असं कॉमन हा ओके पुढे पूजाच्या 3 बेस्ट फ्रेंडची नावं लिहायची दोघांनी लिहायची देन तीन? आपण तीन 3 बेस्ट नाहीच फ्रेंडची नावं. आहेत. 3 अंदाजे लिहा आता दोघे 2 तरी लिहा. एक नाही, सांग. एक मध्ये समजून येणार असं म्हणून 3. 2 माहिती आहेत मला. तिचं नाव विसरलो मी. मला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आठवतंय पण मला हा बाबा 2च आठवल्या मला. बरं ठीक आहे 2 ते 2 आपण कन्सिडर करू. ओके दाखवा कॅमेराला काय लिहिलंय. येस. श्रुती आणि कृती. ओके तू टप्पू असं पण काय हा लिहिलंयस? अपू शी इज माय न्यू बेस्ट फ्रेंड. अपू माझी मैत्रीण आहे. म्हणजे माझी कॉलेजची हा म्हणजे
आमची कॉलेजची मैत्रीण आमच्या 5-6 जणांच्या ग्रुपमध्ये लिही एक. तर तू अपूर्वाचं नाव लिहिशील मला माहित नव्हतं की तू तिला बेस्ट फ्रेंड समजतेस. हे असं काय हे असे इशारे करतोस? असं उगाच जरा ग, सेफ आहे ना, मी सेफ आहे, तू तू उत्तम उत्तर दिली आहेत. सॉलिड. ओके, आता लिहायचे सोहमच्या स्पीड डायल मधल्या 3 व्यक्ती. आई बाबा इन्क्लुडेड. हो, ते मग ते खूप कॉमन आहे, आई बाबा व्यतिरिक्त 3 लोक. व्यतिरिक्त 3 लोक म्हणजे ते माहितीच आहे आता सगळ्यांना, बट ऑबियस ते पण तुला खूप सोपं आहे उलट. तिने डायरेक्ट लिहून टाकलं असतं मग आई बाबा आणि पूजा असं तिने लिहिलं हो. असतं. हा, सो म्हणून ते स्किप करायचं. चुकलंय कदाचित माझं. बघूया आता. त्याने लिहिलंय लौकिक, रोहन आणि मल्हार. आणि तू काय लिहिलंयस? हो, लौकिक मल्हार, लौकिक रोहन आणि भागुताई, भाग्यशीताई. ओके. असे तर माझे स्पीड डायल मध्ये साधारण, खरं तर मी पूजाचं नाव लिहिलं पाहिजे होतं. मी पण नाही स्वतः, मला माहितीये मी नाहीये, मी शूट मध्येच असते. मी नाही उचलत त्याचे फोन. पूजाच्या स्पीड डायल मध्ये आकाजी आहे, म्हणजे माझी आजी. ओके, तुझ्याची. ओके. खरंच आहे पण. त्याचा चेहरा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. भाग्यशीताई तू लिहिलंस, मी माझ्या बहिणीचं नाव नाही लिहिलंय स्वतः, माझी मर्डर आहे. आता हे ती बघणार आहे आणि हो, संपल्यानंतर phone मला त्याचं टेन्शन आहे, बाकी काय मला टेन्शन नाहीये. ओके. पूजाचा पहिला टेलिव्हिजन अपिअरन्स. सिरियलचं नाव लिहितो. हा, whatever. तेच 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 ते. अभिनेत्यांची सिरियल ना, मला नाव नाही आठवते तिचं, थांब जरा. झी युवा, सगळं बाकी आठवते. थांब जरा 1 मिनिट दे, ब्लँकच झालंय. शुभांकीताई होती. पण नाव ठीक आहे, आठवेल नाही ना, आठवेल ना. असं कसं माहिती असून मी बघणार नाही, कॉपी नाही करणार आहे मी. आठवेल मला. एक हिंट देऊ का मी तुला? मगाशी त्या नावाचा उल्लेख झालाय. नाही, मला मी त्याच्यातच, कारण तिचे दोन्ही सिरियल्स आहेत, त्याचं स्टार्टिंग लेटर सेम असल्यामुळे मी जरा, हो, पण मला डोक्यातच होतं हे. बरोबर आहे. दोघांचाही सेम आन्सर आलेला आहे या बाबतीत. परफेक्ट. थँक्यू. सोहमचं निर्मितीमधलं पहिलं पाऊल. दाखवा कॅमेराला. त्याने लिहिले ललित 205 स्टार प्रवाह, that आणि was not पूजाने लिहिले निर्मितीमधलं. ठरलं तर मग. दॅट वॉज युअर फर्स्ट वर्क, युअर असिस्टंट. नो, पण त्याच्यामध्ये माझं नाव प्रोड्युसर म्हणून लागलेलंच. हो. हा, पण त्यात मी ऍक्टिव्हली प्रोड्युसर नव्हतो, पण नाव म्हणून. बट दिस ऑल्सो हे आहे तुझं, हे पण आहे, ऑलमोस्ट सुपर संपूर्ण आहे. ऑलमोस्ट. पण पहिलं ललित 205. पहिलेच. हा, मी ललित लिहिणार होते, पण ललित दॅट वॉज लाईक युअर फर्स्ट थिंग. नो, त्याच्यात मी हे पण होतो, आणि मी ह्या क्वेश्चन मध्ये लोचा झालेला आहे असं आपण. Okay, शेवटचे 2 प्रश्न आहेत. पूजाची आवडती डिश तुला लिहायची आणि तुला सोहमची नावडती डिश लिहायची. आणि माझी न आवडते ना. तू म्हणजे तू लिहू शकतोस, किंवा तिने सांगितल्यावर तू बरोबर आहे किंवा नाही असं सांगितलं तरी चालेल. बरोबर, फक्त मग ठीक तिचीच आहे, लिहायची मग ठीक आहे, मी आवडती. तिचीच हा. लिहितो मग. ओके, काय लिहिलंय? पूजाची आवडती डिश पाणीपुरी. ओके. आणि तू काय लिहिलंयस मी पूजा? माझी आवडती डिश पण पाणीपुरी लिहिली आहे. ओके. आणि मी तुला न आवडतं बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी आणि बोंबील. परफेक्ट आहे. करेक्ट. मला असं वाटतं बटाट्याची भाजी ही इधर एका वड्यात असावी. हा, नुसती बटाट्याची भाजी मला जरा वडापाव खूप कंटाळा येतो. बटाट्याची वडापाव बापरे, मी भाजी. काहीही करू शकतो वडापावसाठी. बटाटा वेगळ्या गोष्टींमध्ये टाकलेला असेल तर चालतो. वांग पण आता खायला लागलोय, आणि बोंबील मी नाही खात, मला ते एकदम असं त्याचं टेक्स्चर नाही. ओके. आणि पूजाचं पाणीपुरी, कुठचाही चाटचा प्रकार, बिर्याणी. ओके. आता जॅपनीज पण आता हो, आता जरा चांगलं. आता नाही, ते आधीपासूनच होतं, रादर त्याच्यावरूनच आम्ही बोलणं बोलायला सुरू लागलो. झालं. ऍक्च्युअली मी रामेन लिहिलं पाहिजे होतं. ओके. लास्ट प्रश्न आहे. पूजाचा फेवरेट हिरो आणि सोहमची फेवरेट हिरोईन. ओव्हरऑल जनरल, की आपण एक मला माझं पण नाही माहितीये, हे असं कसं. असं नाहीये. कारण हे मी एकदा बोललोय आम्ही याबद्दल, आणि दोघांकडे उत्तरं नव्हती. हो, प्रश्न काय बाद ते- होते. ठीक आहे, मी माझा आवडता हिरो तरी लिहितो. हे तू तिचा आवडतं तिचा आवडता hero हिरो. लिहायचा आणि आहे. तुझी हा. आवडती ठीक आहे. हिरोईन. मी खूप जेनेरिक आन्सर लिहितो.
त्या विषयात आम्ही बेसिक ग पूजा, असं की आपण डिस्कस करताना असं माहिती की हा थोडंसं मी याचा फॅन आहे किंवा आवडतो टाईप. आणि माझी आवडती हिरोईन लिहू का मी? किंवा ती लिहिल, ती फक्त गेस कर. हां ठीक आहे, छान नाही केलंय. पूजाचा आवडता हिरो लिहिलास ना तू? हो हो हो, त्या मनाने लिहिलेलं आहे. बरं ठीक आहे, आता दाखवा At camera ला least. काय लिहिलंय बघू, ह्याच्यात लोचा होतोय की सेम येत आहे. पूजाचा आवडता हिरो सोहमने लिहिलंय शाहरुख खान. आणि तू काय लिहिलंय तुझा आवडता हिरो? हो, शाहरुख आणि रोहित सर. रोहित सराफ. सराफ. इज नॉट जसं सुपरस्टार मध्ये शाहरुख. आणि आणि आता सोहमची हिरोईन कोण लिहिलेस आवडती तू? श्रद्धा. श्रद्धा कपूर. हो, श्रद्धा कपूर आवडते तुला? हो नाही का? कोण मग? मी नाही रेखा लिहिणार होते. कोण? शी का? हड काय? इथे लोचा झालेला आहे. लोचा झोल्या. मला त्या काय मग कोण आवडतं तुला? मला यामी गौतम आवडते किंवा जुही चावला आवडते, लक्षात ठेव. रेखा बोललाच नाही यामी गौतमचा आता हक खाला तेव्हा पण तू बोलला. हा, पण मला इन जनरल आवडते तिची, काय प्रत्येक पिक्चर नाही बघितलाय मी. अच्छा, ओके. मला पण शाहरुख इन जनरल. सुचित्रा बांदेकर लिहिलं पाहिजे होतं मी. जाऊ दे, काय खरं नाही तुझं पुढे. रेखा विका चल. बापरे, इंटरव्ह्यू मध्ये काही झालं, मी खूप हसलीये सोहमच्या उत्तराने. बापरे, मला खूप हसवलंय. पण सॉलिड गेम होता माझ्या मते. थोडासा 2 प्रश्नांमध्ये लोचा झाला असं माझा आवडता हिरो काय लिहिशी? सलमान. व्हेरी नाईस. किंवा रणबीर कपूर. ओके, हो, ते माहितीये. तुझं कोण आहे आवडतं? त्या बाय निमित्ताने बघा आमच्यात गप्पा होत आहेत. हिरो ऍक्च्युली शाहरुख, पण मला नाही असं स्पेसिफिक असं कोणी नाही. तसं बॉलिवूड असं कोणी क्रेज नाही. हॉलिवूड क्रेझी फॉर समवन असं मला नाही, तर बट रणबीर मला कपूर काम solid तशी खूप जणांची आवडतात, कामं खूप आवडतात. म्हणजे मला हिरोईन पेक्षा रणबीर कपूर आवडतो. बापरे, पूजाला खरं तर उत्तर पटकन यायला हवं होतं की छान हा हिरो आवडतो असं. मोस्टली असतं मुलींचं की नाही ना. हरकत नाही. असो. मग मी सोहम बांदेकर लिहायला. सगळ्यात मोठा लोचा. येस, पण मला खूप बरं वाटलं. हा होता आमचा लव गेम लोचा शो आणि तुम्ही प्रचंड वेळ दिलात मला आणि मला स्वतःला खूप हसवलेत. आमच्या प्रेक्षकांनाही भरपूर हसवलं असेल. तुमच्यातले क्यूट मुवमेंट्स आम्हाला पाहायला मिळाले, जे ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला आय डोंट नो कधी पाहायला मिळाले असते. पण या इंटरव्ह्यूला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि प्रेक्षकही आता देतील असं मला वाटतं. हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर भरपूर साऱ्या कमेंट्सचा वर्षाव तो होणारच आहे. पण तुम्ही असेच छान राहा, तुमची जोडी अशीच छान राहू दे. गॉड ब्लेस यू. आणि मस्त एकत्र राहा, छान मजा मस्ती करा. तुम्हाला जाताना काय बोलायचं? फक्त एक मला जाताना तुम्हाला सांगायचं आहे, एक टास्क छोटासा देऊन जाते मी, की व्हॅलेंटाईन डे आहे. सो तुम्ही तर व्हॅलेंटाईन छान पहिला लग्नानंतरचा व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करणारच असाल. पण जर प्रपोज करायचं असेल आत्ता, तर कुठल्या स्टाईलने प्रपोज कराल? पूजा तूही आणि सोहम तूही. मी करतो ना पूजाला प्रपोज. पूजा, तुला मी आयुष्यभर तुझं मन हे पाणीपुरी सारखं छान हलकं आणि भरलेलं ठेवीन. ओ वा वा वा. चांगला होता ना हा, इम्प्रॉम्प्ट होता. सोहमचं humor आहे, छान बाहेर येणार म्हणून मला ऐकायचं सोहमकडनं. करीन. कितीही पास्ता ओव्हरकुक झाला तरी त्याची मेहनत घेऊन, त्याच्यावर मेहनत घेऊन तुला ऍटलिस्ट त्याच्यातनं काहीतरी खायला मिळेल याचा आयुष्यभर प्रयत्न करत राहील. प्ले स्टेशन मधनं थोडा वेळ काढून जरा जास्त तुला देईन. तुला प्ले स्टेशन शिकवीन. आणि काही नाही, आयुष्यभर तुझं मन जपीन. आणि आय होप की मी हे सगळं बोलल्यानंतर तू माझ्या प्रपोजलला होकार देशील. तर तू फक्त मला तू मला छान छान तू हो म्हणे मला छान व्हिडिओ गेम्स घे. तू मला असाच माझ्यासाठी छान फुलं आणत राहा आणि असंच छान आपण हसत खेळत भांडत आगाऊपणा करत आयुष्यभर आपण असेच राहू. आणि ऑफकोर्स प्रेक्षकांच्या कृपेने आशीर्वादाने आपला संसार अजून अजून छान होत राहील. तुला अजून छान काम मिळत राहू. लोकमत फिल्मीचे पण अजून छान 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 कार्यक्रम येत राहू आणि आपण लवकरच वेगवेगळ्या निमित्ताने सगळे पण भेटत राहू. आणि माझं पण जरा काहीतरी छान होते.
तू माझ्यातलं तू काय बोलतच नाहीस, मीच माझी जरा लाईन म्हण. ती तुझ्या नाही. सापडायची वाट बघते ती बघ जराशी ती. ऐकतेच आहे ती. हा. तर काही नाही, या निमित्ताने आपण कधी कधी असं होतं की आपण ज्या लोकांवर आपलं भयंकर प्रेम असतं त्यांना आपण कधी बोलतच नाही. माझा असा स्वभाव आहे, मला वेंट आउट नाही करता येत, मला इमोशन्स आत खूप आहे, मी कृतीतनं मे बी करीन पण मला असं बोलता नाही येत. किंवा कधीतरी बसून अरे थँक्यू फॉर बिंग इन माय लाईफ, तर मी ह्याच तुला सांगेन या माध्यमाने की थँक्यू फॉर बिंग इन माय लाईफ. आणि हे माझं आता काय प्रपोजल, तर आता मी तुला काही गिफ्ट नाही दिलं तरी तू हे गोड बांधून घे असं. ही आयडिया होती. तर एवढंच. सो सगळ्यांना, सगळ्या प्रेक्षकांना जे सिंगल आहेत, जे कमिटेड आहेत, त्यांना माझ्याकडनं आणि पूजाकडनं हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. व्हॅलेंटाईन्स डे. व्हॅलेंटाईन्स डे हा तुम्ही छान घरी चहा एकमेकांसाठी बनवून आणि तुम्ही एकमेकांना छान तो बनमस्का हा चिअर्स करून व्हॅलेंटाईन्स डे साजरा होतो. तो कंपल्सरी नाहीये टेडी काय मोठं Giftच हवं. गिफ्टच फ्लावर्स मला द्यायची हवं. गरज नाहीये. उगाच तर असं काही गरज नाहीये. चहा कॉफी उत्तम बनवून नवऱ्याने देऊन. उगाच, कारण तो बोलला ना एवढं मी छान बोलतो गिफ्ट वगैरे नको, तर तसंही नको होतं मला. तर या निमित्त गिफ्ट ऑफ माय लाईफ. तू आय एम टॉकिंग टू द पीपल, यू डोंट डिस्टर्ब मी. ओके, मला मी त्यांना खूप मनापासून सांगतोय काय गिफ्ट की घेऊ गिफ्ट नका. नाही, हा गिफ्ट नाही आलं तरी चालणार आहे. आणि हा व्हॅलेंटाईन्स तुम्ही तुमच्या मग ते व्हॅलेंटाईन्स फक्त बायको, फक्त प्रेयसी बरोबर घालवायची गरज नाही, तुमच्या आई बरोबरही तुम्ही घालवू शकता, आजीसोबत. आजीसोबत, बहिणीसोबत. कारण इट इज अ वे ऑफ काय, जो सेंट व्हॅलेंटाईन होता त्याने, त्याच्यामुळे ते सुरू झालेलं आहे. आपण छान सगळ्यांवर प्रेम करूया. आणि या निमित्ताने मी पूजाला सांगेन की हॅपी व्हॅलेंटाईन्स डे, आणि प्रेक्षकांना पण हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आणि खूप छान उत्तम रित्या तो तुम्ही साजरा करा. एकमेकांसाठी वेळ काढा, छान गप्पा मारा, कुठे बाहेर नाही गेला तरी चालणार. हो खरंच आहे. आणि खरंच गिफ्ट नाही दिलं तरी चालेल. युअर टाइम इज युअर गिफ्ट. तुला सोहमला काही सांगायचंय? थँक्यू बोल, खरंच थँक्यू बोल. बाकी काय कसं उगाच असं उगवतं आठवते बिठवते नको. का, मला आहे ऑलरेडी माझं. असं प्रिपरेशन अरे सोलो लुकी आहे. एवढं पण नाही आहे, जरा टू मच. काही नाही, थँक्यू फॉर एक्झिस्टिंग. सगळ्यात आधी तर थँक्यू आई बाबांना, आणि मग थँक्यू तुला. आणि तुला खेळ किती PS5 खेळायचा आहे खेळ, आय हॅव नो प्रॉब्लेम विथ इट. तुला किती मित्रांसोबत टाइम स्पेंड करायचा आहे कर. मी छान छान तुझ्यासाठी काहीतरी बनवू, तुला खाऊ घालत जाईन नेहमी. आय मेक शुअर आय एम मोर ऑफ अ फ्रेंड देन युअर वाईफ. आणि मला खरंच गिफ्ट नकोय, जस्ट बी विथ मी. आणि पाणीपुरी खायला घेऊन जा प्लीज, फक्त. तर असं तर हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. सो आम्ही आता ऑफकोर्स इन ड्यू टाइम तो सेलिब्रेट करूच. आणि तो काय स्वरूपात आहे तो मला माहित नाहीये, बट ह्याच इमोशनवर आम्हाला असं वाटतं की आपण या शोची सांगता करूया. येस. आणि आम्हाला खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारताना. कधीही गंमत येते. अगदीच कोणाशी तरी कम्फर्टेबल होऊन आपण त्या स्पेसमध्ये जाऊन गप्पा मारू शकतो, हा कधीही मला फील येतो. आपण खरं तर एवढे इंटरव्ह्यूज केलेले आहेत, पण ते खूप प्रोफेशनल किंवा असे ते कामाच्याच चौकोनातले होते. आज जरा छान गप्पा मारल्या. आज खूप गोष्टी पण आम्ही रिव्हिजिट केल्या. आपण कारण कधी कधी त्या घडतात आणि आपण कधी त्या बोलत नाही. त्या आज आम्हाला तुझ्या माध्यमातून, लोकमत फिल्मीच्या माध्यमातून आम्हाला ते रिव्हिजिट करायला मिळालं. तर खूप थँक्यू सो मच. खरं तर इतकं कौतुक केलं त्यासाठी. आणि आय होप माझे गेम्स आणि काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला आवडल्या असतील. अरे धमाल, खूप खूप मजा आली, खूप मजा आली. येस येस, थँक्यू सो मच. आणि खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू.